रामदास कदमांनी अघोरी विद्या केली होती भास्कर जाधवांवरती. एखादा आपण नवचंडी यज्ञ ठेवतो म्हणून ते हवनक्यामध्ये अघोरी हवन झालं का? तुमच्या कुटुंबाचं नाव समोर येणं, तुमच्या आईच्या नावावरती तो बार असणं. मी इतका वेडा आहे का मला सांगावं की माझं स्वतःला डान्स बार चालू आहे आणि मी रेडी करतो, मी पत्रकार परिषद घेऊन सांगतोय. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कसे आहेत? नाही, तसे ते स्ट्रिक्ट आहेत. आता जरी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी 10-15 मिनिटात रिप्लाय असतो. पातोशीवरचं कल्चर हे असं काय? जेव्हा उद्धव ठाकरेंकडे जेव्हा सगळी सूत्र आली त्यावेळेस त्यांनी राज साहेबांच्या जवळ असलेल्या सगळे प्रत्येक व्यक्तीला त्यांनी संपवलं सुरुवात. उद्धवजींची अतिशय एक नीती अशी आहे की बाळासाहेबांच्या नंतर जर का कुठला नेता मोठा झाला तर तो मीच झालो पाहिजे. तुमच्या आणि आदित्य ठाकरेंबद्दल जर बोलायचं झालं, ची बॉन्डिंग ही चांगली झाली, चांगली मैत्री देखील झाली. काय झालं मलाही आजपर्यंत माहिती नाही, उलट त्यांनी मला लांब करायला सुरुवात केली. आदित्य ठाकरे मंत्र्यांच्या कामकाजात इंटरफेअर करतात, पक्षाच्या कामकाजात इंटरफेअर करतात. मुख्यमंत्रीपद काय त्यांच्या डोक्यात गेलं असेल? माझं वय 70 वर्ष आहे आणि मला आदित्यना साहेब म्हणावं लागतंय. ते साहेब म्हणत होते पण त्याचा रिस्पेक्ट त्यांनी ठेवला का? चर्चा होती का की शिंदेंना सीएम बनवलं जाईल? महाविकास आघाडी तयार करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते तर त्यावेळेस सगळा खर्च शिंदे साहेबांनी हाताळलं. सगळं कमेंट पण दिली होती तुम्हालाच तिथे मुख्यमंत्री व्हायचंय. तो दिवस जो होता तो कोणी विसरणार नाही महाराष्ट्रातली जनता. 3 रात्री मी झोपलो नव्हतो. मी रात्री 2:30 वाजता आदित्य ठाकरेंना फोन करून निघालो. रश्मी ठाकरेंचा फोन आला होता तुम्हाला? माझ्या पत्नीला फोन करायचा त्यांनी प्रयत्न केला होता. शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना. वर्षाच्या बाहेर आमदारांना आणि मंत्र्यांना एंट्री नव्हती उद्धवजी मुख्यमंत्री असताना. आणि 2.5 तास उद्धवजींच्या कॅबिनच्या बाहेर निवेदन घेऊन आमदार उभा राहतो. दुसरीकडे 2.5 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भेट होते. श्रीकांत शिंदेबद्दल काय? राजा का बेटा राजा नाही बनेगा. नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना. आज आपल्याकडे खास गेस्ट आलेले आहेत, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश रामदासजी कदम. तुमचं सर आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. एवढ्या बिझी शेड्यूलमधनं तुम्ही आमच्याकडे आलेला आहात. काय सध्याचं शेड्यूल असतं तुमचं एक मंत्री म्हणून? नाही, सर्वप्रथम निमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे शेड्यूल म्हटल्यानंतर आता 5-5 खाती आहेत. बरोबर आहे. त्याच्यापैकी एक खातं हे मुख्यमंत्री साहेबांकडचं खातं, गृह शहरी आणि महसूल ग्रामविकास. मला वाटतं प्रशासनाच्या 80% ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांचा राज्यमंत्री म्हणून नक्कीच लोड खूप असतो. असं गोंधळ उडतो, कन्फ्युजन होतं, अरे 5 खाती आहेत माझ्याकडे असं? नाही, तसा गोंधळ उडत नाही, कारण मॅनेजमेंट केलं की गोंधळ तसा उडत नाही. पण सुरुवातीला झाला, पहिली टर्म आहे. माझी ही तशी आमदारकीची दुसरी टर्म, पण वडिलांच्या माध्यमातून मंत्रालय पाहिलं होतं त्यांचं. जेव्हा ते राज्यमंत्री असताना आम्ही लहान होतो, पण त्यांचं कॅबिनेट मंत्रीपद विरोधी पक्षनेते असताना, त्यामुळे मंत्रालयाचा अनुभव काही वर्षांचा होता. तो अनुभव नक्कीच कामाला आला. त्यामुळे मॅनेजमेंट झाल्यामुळे पहिले 3-4 महिने नक्कीच गोंधळ उडाला. खाती समजायला वगैरे. अजूनही महसूल खात्याचं वास्ट आहे. हो ना, त्यामुळे थोडा वेळ लागला. त्याच्यामध्ये गृह खातं म्हटल्यावरती, गृह खात्याचे राज्यमंत्री म्हटल्यावरती तो एक गृह खाते हे सगळ्यात वजनदार खातं म्हटलं जातं आणि त्या खात्याचे तुम्ही गृह राज्यमंत्री. त्यातही फडणवीस बॉस आहेत वरती. वजनदार म्हणण्यापेक्षा सेन्सिटिव्ह पण आहे तेवढंच. परंतु फडणवीस साहेब जरी आज मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे जवळपास मागची 7-8 वर्ष ते खातं आहे, पण त्यांनी फ्रीडम पण दिलंय. त्यांनी फ्रीडमही दिले की फ्री हँड असतो त्यांचा. असतो. त्यांनी कधी असं रिस्ट्रिक्शन टाकले. कसं नेचर असते एक सिनियर आणि एक बॉस मुख्यमंत्री म्हणून? फडणवीस कसे आहेत? नाही, भरपूर शिकायला मिळतं त्यांचा अप्रोच. आता अधिवेशनाच्या वेळेस लक्षवेधींच्या वगैरे ब्रीफिंग वगैरे, आता ही मेक शुअर, म्हणजे ते खात्री करून घेतात की मी त्या ब्रीफिंगला बसलेलो आहे त्यांच्यासोबत. आणि मग उत्तर देत असताना ठीक आहे, हे उत्तर तूच दे, ह्याचं ब्रीफिंग तूच घे, कॉन्फिडेंटली आमच्यावर जबाबदारी टाकून देतात. आणि पक्ष वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतच नाही. त्यांनी मला ते कधीच जाणवलं नाही. त्यांनी चांगला मला फ्री हँड दिला. आणि महाराष्ट्रामध्ये बहुतेक कमिशनरेटच्या मी बैठका वगैरे पण आता घेतल्या, स्वतंत्र बैठका मी घेतलेल्या आहेत. काही विषय मी स्वतंत्र हाताळलेले आहेत. तर त्यांचा नेहमी सपोर्टच राहिला. त्यांनी कधी असं रिस्ट्रिक्शन किंवा त्यांना असं इनसिक्युअर कधी असं झालेलं मी तरी पाहिलं नाही. ओके, म्हणजे तुम्ही एक मंत्री म्हणून सरकारमधले आणि आता सगळ्यांचे लीडर किंवा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आहेत, तर सगळ्या मंत्र्यांसोबत फडणवीस कसे आहेत? कारण ते हेडमास्टर आहेत सगळ्यांचे तुमचे. नाही, तसे ते स्ट्रिक्ट आहेत फार. म्हणजे त्यांना ठीक आहे, त्यांचं एक विजन आहे आणि त्या विजनच्या ते अचीव्ह करण्यासाठी त्यांना त्या खात्यामध्ये ज्या अपेक्षा आहेत
त्यांनी त्या मंत्र्यांसोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ते अचीव्ह करण्याकरता त्यांच्याकडनं जे परफॉर्मन्स अपेक्षित आहे ते होत नसेल तर नक्कीच त्या बाबतीत त्यांचं म्हणणं अगदी उघडपणे ते मांडतात, नाही हे तुम्ही केलंच पाहिजे, ठीक आहे. बट ही इज ऑलवेज, म्हणजे ते ओपिनियनसाठी नेहमी ओपन आहे. त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करताना कुठलं अशी इन्सिक्युरिटी की अशी भीती वाटत नाही. ओके. त्यामुळे मला वाटतं प्रत्येक मंत्र्यांचं कम्फर्ट लेवल त्यांच्यासोबत आहे, नाही असं नाही. ठीक आहे, राजकारण हे प्रत्येक शेवटी युती आहे. ते वेगळ्या पक्षाचे आहेत, आम्ही वेगळ्या पक्षाचे जरी असलो तरी सुद्धा बॉन्डिंग मात्र त्यांनी प्रत्येक मंत्र्यांसोबत त्यांनी चांगली ठेवली असं. आणि ते अप्रोचेबल आहे. म्हणजे आता जरी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला तरी 10-15 मिनिटात रिप्लाय असतो. म्हणजे सीएम आहेत ते तरी पण. हो. अरे वा, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तुमच्या मंत्रिपदाचा पहिलंच ही टर्म आहे आणि आमदारकीची दुसरी टर्म आहे, तर पॉलिटिक्समध्ये एंट्री मारली तुम्ही अगदी आता तरुण नेता म्हणून पुढे येत आहे. रिस्ट्रिक्शन्स येतात जगण्यामध्ये रोजच्या? पहिल्यापेक्षा नक्कीच रिस्ट्रिक्शन येतात. काय येतात नेमकं, म्हणजे काय होतं? नाही, पहिलं आता शेवटी मुंबईत वाढलोय, म्हणजे कधी मनात आलं मित्राला फोन केला, अरे चल जरा इथे बॅचलरला जाऊन आपण जरा फिरून येऊ, किंवा तिथे मला वाटतं ते हे क्रीम चांगली मिळते तिकडे, स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे. ओके. उठसूट आम्ही जायचो रात्री 12-1 वाजता वगैरे. आता ते होत नाही. आता मित्र कॉल करतात पण आम्ही कुठेतरी मीटिंग मध्ये बसलेलो असतो. अजून आहेत मित्र कॉन्टॅक्ट मध्ये? आहेत ना, आहेत. ते कधी सुटणार नाहीत. बरोबर आहे. माझे शाळेचे मित्र अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, माझे कॉलेजचे मित्र अजूनही आहेत. आता गेल्या शनिवारी आम्ही भेटलो होतो, 2-3 महिन्यानंतर मी त्यांना भेटलो. आम्ही आमच्या गप्पा चालू असतात. म्हणजे आणि आमचा ग्रुप एकच आहे, आम्ही जवळपास 8 जण आहोत. आता आमचा मित्र परिवार देखील वाढलाय, त्यांच्या मिसेस, मग त्यांची मुलं. पण लहानपणापासूनचे मित्र माझे आजही. मित्र पाहिजेच आयुष्यात, कितीही पुढे गेलं तरी. लहानपणापासून तुम्ही हे सगळं वातावरण पाहिलात आणि तुमचे बाबा रामदास कदम हे बाळासाहेबांचा वाघ आणि कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची प्रतिमा आहे, तशी ओळख आहे. तर एक बाप म्हणून, एक वडील म्हणून ते घरी कसे असतात? जेवढे ते बाहेर स्ट्रिक्ट आहेत तेवढे घरी पण स्ट्रिक्टच असतात. आक्रमकच असतात, तसेच असतात, स्ट्रिक्ट असतात. स्ट्रिक्ट. म्हणजे परंतु म्हणजे ते टिपिकल, म्हणजे कोकणी माणूस कसा असतो, बाहेरकडे आतनं नरम, रामदास भाई तसे आहेत. वडील म्हणून त्यांचा आणि प्रचंड माणुसकी असलेली व्यक्ती आहे. मी वडील म्हणून म्हणत नाही, एक व्यक्ती म्हणून खूप सॉफ्ट आहेत. एखादा माणूस हो प्रचंड सॉफ्ट. म्हणजे आमच्या समोर त्यांची ओळख अशी, इमेज अशी एकदम आक्रमक आणि नाही आहे. मी सांगतो ना, टिपिकल कोकणी माणूस आहेत ते. बाहेरनं फणसा की ते अगदी काटेरी, पण आतनं अतिशय गोड आणि अतिशय. त्यांचा स्वभाव ज्या व्यक्तींना कळला ना, त्या व्यक्ती त्यांच्यासोबत आजही जोडलेल्या आहेत. गेले 40-50 वर्ष काही व्यक्ती त्यांच्यासोबत जोडलेल्या आहेत, कारण त्यांचा मूळ स्वभाव त्यांना कळलेला आहे. बाहेरनं किती कडक असले पण आतनं प्रचंड सॉफ्ट आहेत ते आणि हळव्या मनाचे आहेत. म्हणून त्यांची ती बाजू कदाचित राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जनतेने त्यांनी कधी पाहिली नाही, पण आम्ही घरी ती बाजू नेहमी पाहिलेली आहे. त्यामुळे जे काही मागच्या घटना घडल्या त्याच्यामध्ये त्यांची जी सॉफ्ट बाजू समोर आली ती सगळ्यांसाठी सरप्राईज होती, पण त्यांची ती बाजू आम्ही नेहमीच पाहिली. पण हे जे ते मीडिया समोर आले, भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यात अश्रू आले तुमच्यासाठी, त्यांनी बऱ्याच गोष्टी खुलासे केले, त्यांच्यावरती ही वेळ कोणी आणली? म्हणजे तुम्ही पहिल्यापासून हे राजकारण त्यांचं पाहत आलात. आधी बाळासाहेब असतानाची शिवसेना वेगळी होती, ठीक आहे, मान्य आहे. नंतर उद्धव साहेब असतानाची शिवसेना वेगळी, आता एकनाथ शिंदेची शिवसेना वेगळी असेल. पण तुम्ही त्या दरम्यान मातोश्रीवर जात असाल, काही प्रसंग तुम्ही पाहिले असतील. नाही, फरक कसं आहे आता, म्हणजे कुठनं हे ब्रेक झालं सगळं नाही माहिती नाही. ह्याचं उत्तर करायचे फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात. रामदास भाईंना त्यांनी का लांब करायला सुरुवात केली आणि बाळासाहेब हयात असल्यापासून त्यांनी ती सुरुवात केली. म्हणजे एकच लहान किस्सा सांगतो. बाळासाहेबांच्या मनामध्ये भाईंबद्दल, माझ्या वडिलांबद्दल काय स्थान होतं. नारायण राणेंनी पक्ष सोडला होता, राज ठाकरेंनी पक्ष सोडला होता. वडील त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते आणि बजाज म्हणजे उद्योजक जे बजाज आहेत ते आणि बाळासाहेब जेव्हा मातृश्रीवर बसले होते, रामदास भाई तेव्हा खाली वेटिंग मध्ये बसले होते. बाळासाहेबांना समजून त्यांनी वडिलांना वरती बोलावून घेतलं आणि बजाजांना विचारलं की बा तुम्ही ह्यांना ओळखता का? ते बोले नाही ओळखत म्हणून. ते बोले नारायण राणे जाने के बाद, राज ठाकरे जाने के बाद मेरी शिवसेना इसने बचाई, हे बाळासाहेबांचे शब्द होते. आणि विरोधी पक्ष नेते म्हणून जेव्हा वडिलांना जबाबदारी दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठलाही दौरा करत असताना उद्धवजी रामदास भाईंना घेतल्याशिवाय बाहेर पडायचे नाहीत, घराबाहेर पण बाहेर पडायचे नाहीत. कारण थोडी नारायण राणे साहेब त्यावेळेला प्रचंड आक्रमक होते आणि त्यांचा संघर्ष होता. पण मला वाटतं उद्धवजींची अतिशय एक नीती अशी आहे की कुठल्याही नेत्याला मोठं होऊ द्यायचं नाही, माझ्यापेक्षा कोणी पुढे जाता कामा नये. बाळासाहेबांच्या नंतर जर का कुठला नेता मोठा झाला तर तो मीच झालो पाहिजे, ही इन्सिक्युरिटी.
बाळासाहेबांनी माझी शिवसेना वाचवली हे रामदास भाईंचं कौतुक करणारे बाळासाहेब, आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शिवसेना वाचवली त्या व्यक्तीला कसं संपवता हे कटकारस्थान 2009लाच उद्धव ठाकरेंनी रचलं आणि भाईंना रामदास भाईंना 2009च्या निवडणुकीमध्ये पाडलं, गुहागरच्या निवडणुकीमध्ये. ते असे अनुभव. त्याचं माझं तरी अनालिसिस असं आहे, कसं आहे त्यावेळेला बाळासाहेबांसोबत राज ठाकरे राजकारणात ऍक्टिव्ह होते. उद्धव ठाकरे सुरुवातीला ऍक्टिव्ह नव्हते, ते सक्रिय राजकारणात नव्हते. जेव्हा 90ची जेव्हा सत्ता आली शिवसेनेची आणि भाजपची जेव्हा युती पहिल्यांदा सत्ता आली तेव्हा राज ठाकरे ऍक्टिव्ह होते, उद्धव ठाकरे ऍक्टिव्ह नव्हते. रामदास भाई हे राज ठाकरेंच्या टीम मधले होते. अच्छा. राज ठाकरेंच्या टीम मध्ये नारायण राणे साहेब, स्मिता ठाकरे ताई, रामदास भाई, मनोहर जोशी, ही पूर्ण एक फळी राजसाहेबांसोबत काम करायची. कदाचित ती इन्सिक्युरिटी त्यांच्या मनामध्ये त्यावेळेस पासून होती. ओके. म्हणून कदाचित जेव्हा उद्धव ठाकरेंकडे जेव्हा सगळी सूत्र आली त्यावेळेस त्यांनी राजसाहेबांच्या जवळ असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी संपवायला सुरुवात केली. आणि असं पण झालं ना, राणे गेल्यानंतर बाळासाहेबांनी रामदास भाईंना पुढे केले आणि अशी पण चर्चा होत होती की एक तर दुसऱ्या क्रमांकाचे ते नेते बनले होते सेनेतले आणि मुख्यमंत्री पद मिळू शकतं पुढे जाऊन, अशीही चर्चा सुरू झाली. तर इथनच कुठेतरी ती सुरुवात झाली असेल का? झाली ना. 2004ला वडील विरोधी पक्ष नेते झाले. आणि त्या दरम्यान पण खूप पॉलिटिक्स झालं ना. 2009ला रामदास भाईंचा मतदारसंघात दुभागला गेला. तो मतदारसंघ डिवाइड झाला. अर्धा त्यांचा मतदारसंघ अर्धा गुहागरमध्ये गेला, अर्धा दापोलीत गेला. रामदास भाई दापोलीची सीट मागत होते. माझा निम्मा मतदारसंघ हा दापोलीत गेला, मला तिथली सीट द्या. फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी गुहागर दिलं गेलं आणि तिथे भाजपचे असलेले माजी आमदार विनय नातू ह्यांना उद्धव ठाकरेंनीच तिथे अपक्ष उभं करायला लावलं आणि तेव्हा त्यांनी त्यांना रामदास भाईंना पराभूत केलं. का? कारण विरोधी पक्ष नेते असलेल्या व्यक्ती इक्वल टू सीएम. उद्या जर का सत्ता आली तर ते सीएम पदाचे दावेदार रामदास भाई असू शकतात. मग माझं सीएम पद मला मिळणार नाही, ही त्यावेळेला उद्धवजींची असलेली इन्सिक्युरिटी. आणि म्हणून मग त्यावेळेस पासून त्यांना पराभूत करायला सुरुवात केली. पण त्या दरम्यानही मतदारसंघ शोधण्यासाठी किंवा तो शब्द टाकला होता बाळासाहेबांनी गडकरींकडे, असा एक किस्सा मीडियामध्ये वाचण्यात येतो. बाळासाहेबांचं त्यावेळेला वाक्य असं होतं, विनय नातूला त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं होतं की नातू ना तू ना मी असं होईल, त्यामुळे तुला हवे असेल तर मी तुला शब्द ह्याकडे बाळासाहेबांचे शब्द होते की आम्ही हवं तर माझ्या कोट्यामध्ये तुला विधान परिषद देतो, पण तू तिथे अपक्ष उभा राहू नको रामदास समोर. हे बाळासाहेबांनी स्वतः विनय नातूजींना त्यावेळेला निरोप दिला होता, स्वतः त्यांच्याशी फोनवरती बोलले होते. पण ते त्यांचं काही रणनीती उद्धवजींची ठरली होती. पण असे बरेच प्रसंग आले असतील आणि त्या दरम्यान तुमच्या बाबांची होणारी ती घुसमट तुम्ही पाहिली असेल, तर ते तसं काही शेअर करायचे तुमच्याकडे किंवा फॅमिलीमध्ये? अनेक किस्से आहेत ना. म्हणजे ज्यावेळेला 2009ला पराभव झाला त्यावेळेस देखील बाळासाहेबांनी वडिलांना बोलावून घेतलं की मला सगळं समजलं काय झालंय. आणि हे कधीच आहे? 2009ला मला वाटतं ऑक्टोबरला निकाल लागला आणि नोव्हेंबरला लगेच 15-20 दिवसानंतर जेव्हा सत्ता आमची तेव्हा आली नाही. काँग्रेस 2009च्या विधानसभेला पराभूत झाल्यानंतर राईट, तेव्हा आमची सत्ता आली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा सत्ता आली. त्यावेळेस बाळासाहेबांनी भाईंना पुन्हा बोलावून घेतलं आणि मला सगळं समजलंय. येणारी आता डिसेंबरला विधान परिषदची निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधनं विधान परिषदचे आमदार निवडून द्यायचे होते. तर बाळासाहेबांनी विधान परिषदेची उमेदवारी वडिलांना त्यावेळेला दिली आणि त्यानंतर मंत्रिमंडळात पण घेतलं होतं. तिथे देखील पराभवाचे प्रयत्न झाले. 2009च्या त्या डिसेंबरच्या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये देखील वडील कसे विधान परिषदेला पण निवडून येणार नाहीत असे प्रयत्न त्यावेळेला झाले. इनफॅक्ट 2000 म्हणजे थोडा मागे जाऊन विरोधी पक्ष नेतेपदाची ज्यावेळेला निवडीची ज्यावेळेला वेळ होती त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांनी येऊन असं सांगितलं होतं की विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपला सोडावं लागलं आपल्याला, ते आपल्याला मिळणार नाही. त्या दरम्यान जे काही घडामोडी घडल्या आणि 3 महिन्यानंतर वेटिंगला ठेवलं. करेक्ट. त्यावेळेला चिन्हाचा विषय आला होता की नाही, सह्यांचे पत्रक घेतले जात होते आणि त्यावेळेला चिन्हाचा विषय बाळासाहेबांना असं सांगितलं गेलं होतं की ज्याचं जी नॅशनल पार्टी आहे त्याला तुम्हाला ते विरोधी पक्ष नेतेपद द्यावं लागतं, त्यांना प्रायोरिटी द्यावी लागते. पण ते कुठल्या केसमध्ये जेव्हा जर का तुमची आमदारकीची संख्या इक्वल असेल तर मग नॅशनल पार्टी ही त्यांना त्यावेळेस प्रायोरिटी दिली जाते. पण ही खोटी माहिती बाळासाहेबांना सांगून शिवसेनेला विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही, कारण त्यावेळेला वडिलांचं नाव पुढे आलं होतं. तेव्हापासून पंख छाटायची ती आणि हे मातोश्रीवरच सुरू झालं होतं उद्धवजींकडनंच. आणि सुभाष देसाईंचं पण नाव घेतलं होतं रामदास भाईंनी. आता शेवटी उद्धवजींचे असलेले डावे उजवे म्हणजे ते अनिल परब आणि सुभाष देसाई दोघेच त्यावेळेला त्यांच्या बाजूला होते. मिलिंद नार्वेकर देखील त्यावेळेला सचिव म्हणून काम पाहत होते. परंतु
अशी त्यांची असलेली काही जवळपासची जी काही ती चंडालचं चौकटी जी काही होती त्यांच्यामुळे सगळ्या नेत्यांना त्यांनी संपर्काने काम केलं. बरोबर आहे. आणि असं हळूहळू लांब होत गेले. बाळासाहेब असतानाचे रामदासभाई आणि त्यानंतर उद्धव ठाकरे असताना, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या हातात सेना असताना, तेव्हा रिलेशन मग हे बिघडत गेलं का थोडं डॅमेज कंट्रोल करण्यात आलं? काही झाले तसे प्रयत्न? वडिलांनी एकदा जेव्हा 2009च्या प्रभावानंतर उद्धवजींची वेळ घेऊन त्यांना ते भेटले आणि स्पष्ट विचारलं की नक्की माझी अडचण काय आहे. आज आम्ही तुम्हाला स्वीकारले, उद्या वंदनीय बाळासाहेबांचं नातू म्हणून आम्ही आदित्यजींना पण आम्ही स्वीकारणार आहोत. आम्ही त्यांचेही आम्ही काम करू. आमची नेमकी तुम्हाला अडचण कुठे होते, हा थेट प्रश्न त्यांनी विचारला होता. अर्थातच तोंडावरती काही तशी उत्तरं समाधानकारक कधी त्यांच्याकडे मिळाली नाही, परंतु हा वडिलांचा स्पष्ट स्वभाव त्यांनी थेट प्रश्न विचारला होता की नक्की आमची अडचण काय होते. कारण आम्ही तर नेहमी बाळासाहेबांच्या नंतर त्यांनीच तुम्हाला जर का नेमून दिलं असेल तर आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाणारच आहोत. आम्ही का तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नाही, पण कधी ती इन्सिक्युरिटी त्यांच्या मनात गेली नाही. म्हणून मला वाटतं हे सगळे राजकारण त्यांनी नेहमी घडलं. शिंदे साहेबांसोबत तेच घडलं, त्यामुळे काही नवीन नाही. पण हे मातोश्रीवरचं कल्चर हे असं काय, म्हणजे वेटिंगला ठेवणं, वेळ मिळायची तेव्हा तुम्हाला पण? महाविकास आघाडीमध्ये असताना ठाकरे सीएम होते. आज भास्कर जाधव फार अग्रेसिव्हली बोलतात, पण भास्कर जाधवांना मातोश्रीवरती 5-5, 6-6 तास वेट करून त्यांना पुन्हा जावं लागलेलं आहे. त्यावेळेस त्यांना उद्धवजींनी त्यांना भेट नव्हती दिली महाविकास आघाडीच्या वेळेस, शिवसेनेत असताना. ओके. भास्कर जाधवजी शिवसेनेत असताना त्यांनी शिवसेना सोडायचं कारण त्यांनी त्या सोडलं तेच दिलं होतं ना. आणि पहिले तेच शिवसैनिक होते, सेना सोडणारे. हो, त्यामुळे. आणि अजूनही आठवतंय लीलाधर ठाकरे साहेब देखील, म्हणजे आम्ही स्वतः मातोश्रीच्या खाली वेटिंग मध्ये बसलेलो असायचो. लीलाधर ठाकरे म्हटल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, ते देखील उद्धवजींची 3-3, 4-4 तास खाली वाट बघायचे. पण असं कुठं ते बिझी असायचे की तुम्हाला वेळ मिळायची नाही? अच्छा, ते वरतीच असायचे पहिल्या माळ्यावरती. पण ही सिस्टीम अशी का आहे? मी म्हणजे बऱ्याच सेनेच्या नेत्यांना विचारते की इतकं, म्हणजे ठीक आहे सीएम असताना तुमचं काहीतरी शेड्यूल असेल, पण तुम्ही नेतृत्व करताय शिवसेनेचं आणि तुमच्या पक्षातले नेते आमदार तुम्हाला भेटायला येत आहेत, तर तुम्ही 4 तास वेटिंगला मला वाटतं ठेवताय. ते मध्यस्थी असलेली लोक, म्हणजे पण याच्यामध्ये हित नाहीये ना पक्षाचं, आणि त्याचा परिणाम आता आपण पाहिला. त्यांना ते कधीच कळलं नाही. त्यांना का ते कळलं नाही. आणि आजही आम्ही ऐकतो, आता आम्ही का तर त्यांच्या सोबत नाही आहोत, पण आजही तसंच आहे असं आम्ही आता ऐकून आहोत की आजही त्यांना भेटायचं असेल तर वायात जावं लागतं आणि पुन्हा तिथेच तेवढाच वेटिंग पिरियड असतो, किंवा भेटतील की नाही ह्याची देखील खात्री नसते. म्हणजे थेट उद्धव ठाकरेंना कधीच कॉलवर नाही अपॉइंटमेंट मिळाली किंवा बोलणं झालं असं कधीच नाही? माझ्याकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे, पण मला वाटतं त्यांनी कधी मला रिप्लाय देखील केलेला आहे, किंवा माझा नंबर त्यांच्याकडे असेल असंही कधी नाही. मी उलट ते मुख्यमंत्री असताना मी आमदार होतो, आणि एकदा मला आठवतंय अधिवेशन चालू होतं, मला फक्त एक निवेदन द्यायचं होतं. मुख्यमंत्री असताना अधिवेशन चालू असताना उद्धवजी जवळपास 2.5 तास अँटी चेंबरमधून बाहेर नव्हते आले. 2.5 तास. आणि 2.5 तास मी त्यांच्या अँटी चेंबरच्या बाहेर उभा होतो, एक फक्त निवेदन घेऊन, शिष्टमंडळ घेऊन. 4-5 जण माझ्यासोबत होते. मी त्या शिष्टमंडळाची माफी मागितली, मी तुमची भेट नाही करून देऊ शकत आहे, निवेदन तिथे पीला दिला, निघून आलो. त्यानंतर मी कधीच त्यांच्या. पण ते कारण काय द्यायचे वेटिंगसाठी? आता कोण विचारणार त्यांना कारण? राग नाही आला कधी तुम्ही आधी असं रिॲक्ट नाही झाले? कोणते नेते रिॲक्ट होत नाहीत की आम्हाला 4 तास वेटिंगला ठेवतात? आता वडील रिॲक्ट व्हायचे म्हणून वडिलांसोबत राग असा त्यांचा, कारण वडील लगेच रिॲक्ट व्हायचे की ही कुठली पद्धत झाली थांबवायची, इतका वेळ. काही कारण पण नाही. अँटी चेंबरमध्ये बसून एवढं 2.5 तास काय, आणि अधिवेशन चालू असताना बरोबर एवढं काय डिस्कशन व्हायचं आम्हालाही माहिती नाही. आणि आणखी गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली की बाळासाहेब असताना रामदासभाई प्रत्येक मेळाव्याला भाषणामध्ये असायचे. बाळासाहेब पाठही त्यांची थोपवायचे, कौतुक करायचे, पण त्यानंतरच्या मेळाव्यामध्ये त्यांची भाषणच बंद कट केली त्यांनी. कारण रामदासभाईंच्या भाषणांना उद्धव ठाकरेंच्या भाषणांना जास्त टाळ्या मिळायच्या, रिस्पॉन्स जास्त मिळायचं. पण शिवसेनेची ओळखच येते आहे ना शेवटी. आक्रमकता ही शिवसेनेची ओळख आजही आहे. हो. आणि बाळासाहेब उलट आवडायचे आक्रमक नेते, पण उद्धवजींचे तसं नाही. त्यांना आक्रमक नेते म्हणजे मला कॉम्पिटिशन, त्यांनी नेहमीच असं समजलं. आणि त्या दरम्यान हे सगळी नाराजी सुरू होती, हे बोलून दाखवली जात होती. आणि रामदास कदमांनी पत्रही लिहिलं होतं ठाकरेंना की मला संपवण्याचं षडयंत्र सुरू आहे. तर ठाकरेंनी काही रिस्पॉन्ड नाही केलं? मग नाही, त्या पत्र त्यांना मिळालं असेल अशी आम्ही अपेक्षा करतोय, परंतु त्या पत्राला कधी रिप्लाय नाही. त्या पत्राच्या त्यांनी कधी बोलावणंही घेतलं नाही, कधीच नाही. ठीक आहे, त्या 2 नेत्यांचं जर
तो मुद्दा बाजूला ठेवला आणि तुमच्या आणि आदित्य ठाकरेंबद्दल जर बोलायचं झालं तर तुमचा अनुभव कसा होता आदित्य ठाकरेंबद्दल? नाही, ऑनेस्टली जेव्हा आम्ही युवा सेनेमध्ये मी ऍक्टिव्ह झालो त्यावेळेस आदित्यजीने आमची बॉन्डिंग ही चांगली झाली, चांगली मैत्री देखील झाली. म्हणजे माझं इंस्टाग्रामवरच्या पर्सनल अकाउंटला त्यांच्या इंस्टाग्रामवरचं पर्सनल, आम्ही दोघे मित्र देखील त्या अकाउंटवरती होतो, इतका मी जवळ झालो होतो. काय झालं मलाही आजपर्यंत माहिती नाही. युवा सेनेचा मी त्यांच्यासोबतचा एकमेव आमदार 2019ला, ते पण पहिल्यांदा आमदार झाले, मी पण 19ला पहिल्यांदा आमदार झालो. आम्ही दोघेच युवा सेनेचे आमदार, ते युवा सेनेचे अध्यक्ष, मी तेव्हा कार्यकारिणी सदस्य होतो. मला अपेक्षा अशी होती की युवा सेनेचा आमदार म्हटल्यानंतर युवा सेनेच्या नेते मला जवळ करतील, उलट त्यांनी मला लांब करायला सुरुवात केली. कारण मला आजही काही मिळू शकलेलं नाही. तुम्ही विचारलंही नाही? अनेक वेळेला विचारलं की नक्की आमची अडचण काय होते. कारण काय झालं, मी ज्या व्यक्तीला पराभूत केलं 2019ला, त्याच व्यक्तीला अनिल परब तेव्हा तिथे पालकमंत्री होते महाविकास आघाडी असताना. अनिल परब त्याच व्यक्तीला विकास कामं मंजूर करून द्यायचे, माझी कामं मंजूर करायची नाही, माझी आधी रिजेक्ट करायची, आणि माझे आमदार जे होते त्यांना तिथे काय ताकद द्यायची. हे जेव्हा तिथे सुरुवात झाली तेव्हा मी स्पष्ट विचारलं, बाबा मी ज्याला पराभूत केलं त्यालाच तुम्हाला ताकद द्यायची असेल मी राजीनामा देतो, पोट निवडून घालेल, त्याला आमदार करून टाका, मी कशाला आमदार पाहिजे मग. नाही तसं नाही अशीच फक्त उत्तरं, मुगम उत्तरं. पण आदित्यजींना माझ्याबद्दल काय नेमकं त्यांना वाईट वाटलं किंवा का त्यांनी त्यावेळेला माझी बाजू घेतली नाही. कारण अनिल परबांचा आणि माझा संघर्ष त्यावेळेला त्याच्यामुळे झाला, कारण मी पराभूत केलेल्या माणसाला तुम्ही ताकद देताय. जी व्यक्ती राष्ट्रवादीमध्ये होती त्यावेळेस त्यांनी काही शिवसेनेमध्ये प्रवेश देखील केला नव्हता. मग अशा वेळेस शिवसेनेमध्ये मी प्रामाणिकपणे काम करतोय, जिल्ह्यात शिवसेना वाढेल असे प्रयत्न करतोय, मग आदित्यजींच्या जवळचा असं मी समजत होतो. मग अशा वेळेस आदित्यजींनी तेव्हा माझी बाजू घेणं अपेक्षित होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही माझी स्पष्टपणे सांगा उद्धवजींना माझं स्वभाव काय आहे, ते माझी कार्यपद्धती कशी आहे, आणि तुम्ही मला जवळ न ओळखता. पण तेव्हा त्यांनी माझी बाजू घेतली नाही. बऱ्याच सेनेच्या जुन्या नेत्यांचा असा आरोप होता की आदित्य ठाकरे मंत्र्यांच्या कामकाजात इंटरफेअर करतात, पक्षाच्या कामकाजात इंटरफेअर करतात, असा तुम्हालाही अनुभव आला? नाही, बघा, मंत्र्यांच्या कामकाजामध्ये इंटरफेअर करणं बाळासाहेबांचे नातू म्हणून आणि शिवसेनेची नेतृत्वाची पुढची पिढी म्हणून त्यांना सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मंत्र्यांनी स्वीकारलं होतं. ओके. त्यावेळेला काही वाईट वाटायचं कारण नव्हतं. म्हणजे जेव्हा वडिलांनी जेव्हा प्लास्टिक बंदी केली त्यावेळेस आदित्यजी त्यावेळेला त्यांच्यासोबत मंत्रालयामध्ये वगैरे बैठकांमध्ये साठी वगैरे यायचे, तेव्हा त्या आमदार पण नव्हते ते, तर सुद्धा त्यांना बैठकीमध्ये त्यांच्या निमंत्रणाने बसवायचे वगैरे. परंतु त्यावेळेला काही वाईट वाटायचं कारण नव्हतं. पण महाविकास आघाडी असताना मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका घेणं आणि मंत्र्यांना सांगणंच नाही, हा दुजाभाव मग त्यावेळेला लक्षात आला. म्हणजे तुम्ही आमदार नसताना तेच मंत्री तुम्हाला बैठकीसाठी चालायचे, जेव्हा तुम्ही मंत्री झालात, जेव्हा तुम्ही कॅबिनेट मंत्री झालात आणि तुमचे सहकारी जेव्हा मंत्री आहेत तेच मंत्री, तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या खात्याच्या बैठका तुम्ही परस्पर लावायच्या आणि त्यांना सांगायचे देखील नाही. असा प्रकार होत गेला. म्हणजे 6 महिन्यामधला हा फरक होता. जास्त 6 महिन्यापूर्वी त्याच मंत्र्यांसोबत तुम्ही बैठक लावायला, तुम्ही फोन करून बैठका लावून घ्यायचा आमदार असताना, आणि मंत्री झाल्यानंतर तुम्ही त्याच मंत्र्यांना डावून तुम्ही त्यांच्या खात्याच्या बैठका लावायचा. म्हणजे ही कार्यपद्धती त्यांची देखील आम्ही पाहिली. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या स्वभावामध्ये वास्ट फरक आला. काय कारण असेल? सत्तेत आल्यामुळं? पण सत्तेत तर शिवसेना आधी पण होती. कदाचित ते आय डोंट नो, ते मंत्री झाले असतील, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद काय त्यांच्या डोक्यात गेलं असेल, काय त्यांच्या डोक्यात नक्की काय गोष्टी कुठल्या शिरल्या, आजही आम्हाला त्याचं ते कोडं उलगडलं नाहीये. पण बरेच सेनेचे सिनियर नेते हट झाले. म्हणजे स्वतः रामदासभाई कदम म्हटले की माझं वय 70 वर्ष आहे आणि मला आदित्यना साहेब म्हणावं लागतंय. हे स्टेटमेंट त्या काळात खूप गाजलं. बरोबर आहे. बघा, शेवटी ते साहेब म्हणत होते, पण त्याचा रिस्पेक्ट त्यांनी ठेवला का? शेवटी आदित्य ठाकरेंनी वडिलांचा रिस्पेक्टच अपेक्षित होती, दुसरं काही अपेक्षित नव्हतं. म्हणजे शेवटी त्या व्यक्तीचा सन्मान तुम्ही ठेवला पाहिजे ना. ज्या व्यक्तीबद्दल बाळासाहेब माझी शिवसेना वाचवली असा उल्लेख करतायत, बजाज असल्यासारख्या मोठ्या उद्योजकांसमोर, म्हणजे वंदने बाळासाहेबांचं राईट हँड म्हणून वडिलांनी काम केलं होतं, तर अशा व्यक्तीला फक्त रिस्पेक्टच अपेक्षित होती ना. त्यांना तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीला न्याय द्यायची वेळ आली होती, पर्यावरणासारखं खातं दिलं होतं. रामदासबाईंसारख्या विरोधी पक्ष नेतेपद 4.5 वर्ष म्हणजे विरोधी पक्ष नेते राहिलेल्या व्यक्तीला, जे इक्वल टू सीएम आपण मानतो, अशा वेळेला तुम्ही पर्यावरण खातं देता. आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री जेव्हा तुम्ही झालात, तेव्हा त्यांना जेव्हा न्याय द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही त्यांना मंत्रिपदही दिलं नाही. आणि
पद्धतशीरपणे कार्यक्रम सुरू झाला. आणि ते सगळ्यांच्याच बाबतीत त्यांनी केलं आणि तेच त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी करायला सुरुवात केली होती की आता ह्यांना संपवा, म्हणजे हा पण नेता आता मोठा होतोय, आता ह्यांना संपवा, वन बाय वन एक 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 करून सगळे नेते संपवा, हा त्यांचा कार्यक्रम त्यांनी करायचा. तो पुढच्या पिढीने पण तो आत्मसात केला असं मला जाणवायला लागलं मग नंतर. असेल कदाचित. 19 मध्ये तुमची पहिली टर्म होती, तुम्ही निवडून आलात, महाविकास आघाडी स्थापन झाली, पण त्याच्या आधी कुठेतरी चर्चा होती का की शिंदेंना सीएम बनवलं जाईल वगैरे, जे बोललं जातं आता, तसं तुम्ही काही ऐकली चर्चा? सगळ्यांसमोर कमिटमेंट होती ना शिवसेनेत. हो हो. कोणी दिली होती? ठाकरेंनी? उद्धव ठाकरेंनी दिली होती. जेव्हा मी मडला जेव्हा मी होतो, मला तर हॉटेलचं नाव मला आठवत नाही, मला तर रिट्रीट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा महाविकास आघाडी असताना सगळ्या आमदारांनी एकत्र ठेवलं होतं, त्यावेळेस एकतर त्यावेळेस सगळा खर्च महाविकास आघाडी तयार करण्यासाठी जी काही यंत्रणा लागते, आमदारांना एकत्र ठेवणं, काँग्रेसचे आमदार एकत्र जुळवणं, अजितदारांचे आमदार त्यावेळेला काही पळून गेलो त्यांना परत आणणं, हे सगळं कोणी हाताळलं त्यावेळेला? शिंदे साहेबांनी हाताळलं सगळं. ओके. त्यांना कमिटमेंट दिली होती की तुम्हालाच तिथे मुख्यमंत्री व्हायचंय. शिंदे साहेबांची त्यांनी पूर्ण ताकद वापरली आणि मग त्या रिट्रीट हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांसमोर त्यांनी असं देखील वाक्य वापरलं की सर्वसामान्य शिवसैनिक तिथे मुख्यमंत्री होईल. हे उद्धवजींचं वाक्य आहे. आता उद्धवजी काय सर्वसामान्य शिवसैनिक नव्हते, ते वंदनीय बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत. सर्वसामान्य शिवसैनिक म्हटलं तर एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा समोर होता. कमिटमेंट दिली होती, सगळा खर्च तुम्ही करून घेतला त्यांच्याकडनं. मग अशा वेळेस तुम्ही शरद पवार साहेबांच्या नाव वापरून नाही, मग शरद पवार साहेबांचं म्हणणं आहे की नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालं पाहिजे, हा असं बोललं गेलं की शिंदे सीएम होत असतील तर आम्ही यामध्ये नसू, आमचा सपोर्ट तुमच्या नावाला. नंतर सांगितलं अजितदादांनी वगैरे की असं काहीच घडलं नव्हतं, असं आम्ही कधीच सांगितलं नव्हतं. अजितदादांचं स्टेटमेंट आहे. जे काही शिवसेनेत बंड झालं असं बोलतात, तर त्याच्यामध्ये युवा सेनेचा किती रोल होता की नव्हता? मला वाटतं आता मी त्यावेळेला एकमेव युवा सेनेचा आमदार होतो. अजूनही मला आठवते जेव्हा मी तिथून निघून गेलो सेंट ट्रेझिस हॉटेलमधून, आम्हाला तिकडे ठेवलं गेलं सगळ्यांना. मी रात्री 2:30 वाजता आदित्य ठाकरेंना फोन करून निघालो. मी जे काही झालंय आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे, अनिल परबांचा किस्सा आणि वडिलांसोबत झालेला, आणि त्यांना सगळं सांगितलं. बोललो तर तुम्ही उद्धवजींना सांगा वडिलांशी बोलून घ्यायला. त्यांनी त्यावेळेला बोलण्यास नकार दिला रात्री 2:30 वाजता फोनवरती. हो, आदित्यजींनी. आदित्यजींनी मग मला सांगले मी ठीक आहे, मी उद्धवजींशी बोलून तुम्हाला सांगतो. मग त्यांनी मला 10 मिनिटांनी फोन केला की नाही आपण नंतर बोलू असं सांगितलंय. म्हटलं आता नाही, माझ्या वडिलांची गरज नसेल तर मी काय थांबलो तुमच्यासोबत, मी इथून निघतोय. आणि तो एक लास्ट कॉल होता माझा, तो लास्ट कॉल त्यांच्यासोबतचा. मग त्यावेळेलाच मला वाटतं एक तर मी युवा सेनेचा माझी पहिली टर्म, माझं भविष्य देखील माझ्यासमोर डोळ्यासमोर होतं ना, तरी सुद्धा मी का म्हणजे आज जे आमच्यावरती आरोप करतात की आम्ही पैशासाठी वगैरे गेलो, की आम्ही स्वतःसाठी आम्ही गेलो, की मंत्रिपदासाठी आम्ही गेलो. पहिल्या टर्मचा आमदार आहे मी, 2.5 वर्षच झाले आमदार होऊन. माझ्या मतदारसंघामधली जनता ही स्वीकारेल नाही स्वीकारेल हाही आम्ही विचार केला नाही. परंतु शेवटी आमच्या पक्षांना जे मला संपाचा प्रयत्न होता, आमच्यासमोर पर्याय नव्हता. अशी जेव्हा वेळ येते, म्हणजे कोणतेही पक्ष जेव्हा दुभागली जातात, तेव्हा प्रॅक्टिकल राजकारणाचा अप्रोच बाळगला जातो की भावनिक पण राजकारण होतं याच्यामध्ये? म्हणजे ती जी फेज केली जाते तुमच्याकडनं, नेमकं काय होतं तेव्हा? नाही, मला वाटतं थोडं भावनिक केलं जातं. मग त्यावेळेला शिवसेना फुटली असा शब्दप्रयोग आजही कधी कधी केला जातो की शिवसेना फुटली. हा शब्दप्रयोग आला कुठून? म्हणजे शिवसेना फुटली हे जेव्हा लोकांच्या समोर जाईल तेव्हा लोक भावनिक होतील. मग त्या भावनेला हात धरून आपण आपलं राजकारण शिजवायचं, हे काही ठराविक लोकांनी जे बिंबवलं लोकांच्या मनामध्ये. म्हणून मला वाटतं भावनिक अँगलच हा जास्त करून घेतला जातो. पण प्रॅक्टिकल पण विचार केला पाहिजे ना. मी का प्रॅक्टिकल विचार करू नये? जर का मला संपवत असतील, माझं उद्याचं भविष्य काय, मला जर का संपवत असतील तर माझ्यावरती निर्भर असलेलं माझ्या कार्यकर्त्यांचं काय? कारण त्याचा परिणाम माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीवरती पण होत होता ना. नगरपंचायतच्या आमच्याकडे जेव्हा निवडणुका झाल्या तर माझ्या शेवटी सगळे शिवसैनिकच होते, काही नवीन नव्हते पण माझ्यासोबत आलेले. मग तिथे काँग्रेसच्या उमेदवाराला तिथे धनुष्यबाणावरती तिथे तिकीट दिल्या गेल्या होत्या. तो परिणाम शेवटी कार्यकर्त्यांवरती देखील होतो. मग त्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकल विचार करणार. मग मला वाटतं रिझल्ट बघता, म्हणजे त्याच्यानंतर 2024 जो निकाल पाहिला, भावनिक राजकारण जास्त वेळ तुम्ही चालवू शकत नाही. एकदा तुम्ही लोकांना फसवाल की संविधान धोक्यात आहे भावनिक केलं, पण विधानसभेला तो लोकांनी विचार नाही केला, प्रॅक्टिकल विचार केला. अरे तसं तर काहीच झालं नाही, मोदी साहेबांनी तसं काहीच केलं नाही. भावनेला हात तुम्ही जास्त वेळ घालून तुम्ही राजकारण नाही करू शकत. शेवटी लोक प्रॅक्टिकल विचार करतात. त्यांनी तो प्रयत्न केला. गुवाहाटीला तुम्ही सगळे गेल्यानंतर
रश्मी ठाकरेंचा फोन आला होता तुम्हाला? नाही. त्यांनी बरेच प्रयत्न केले होते काही आमदारांच्या फॅमिलीजला फोन करून की थांबवा. केले होते. मला वाटतं महेंद्र दळवींच्या पत्नी आहेत त्यांना फोन केला होता. माझ्या पत्नीला फोन करायचा त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केला होता. म्हणजे प्रयत्न केला होता म्हणजे त्यांचा फोन आला पण इकडनं रिसीव्ह करण्यात आला नाही असं काही? नाही. रश्मीताईंच्या ज्या जवळच्या काही कार्यकर्ते आहेत त्यांनी फोन माझ्या मिसेसना केला होता की रश्मी वहिनींचा असा असा निरोप आहे म्हणून. तर त्यावेळेस माझ्या पत्नीने नकारच दिला की बाबा जो काही निर्णय तो योगेशने घेतलेला आहे म्हणून मी काही करू शकत नाही म्हणून. त्यांनी असा त्यावेळेस प्रयत्न केला होता. पण हे सगळं होण्याच्या आधी म्हणजे तो दिवस जो होता तो कोणी विसरणार नाही महाराष्ट्रातली जनता. पण त्याआधी कुटुंबामध्ये चर्चा झाली होती याबद्दल की असं आता आपण डिसिजन घेणार आहोत? नाही. ज्यावेळेस मी आदित्यजींना फोन करून निघालो, मी अगोदर वडिलांकडे गेलो कांदिवलीला. त्यांना म्हणजे ह्या बाबतीत आपण नक्की काय केलं पाहिजे तर त्यांचं मत देखील जाणून घेतलं. त्यातून तुमचं भविष्य आहे, तुम्ही निर्णय घेण्यासाठी तुम्ही मच्युअर आहात. त्याने त्यांची मत त्यावेळेला मांडली होती आणि त्या आधारे मी निर्णय घेतला. परंतु मला हॉटेलमधून निघत असताना म्हणजे शेवटी मनामध्ये ती दडपण होतं की मोठा निर्णय घेतोय, घालमेल असते 100% असते. पण मला त्या घालमेलमधनं माझ्या पत्नीने बाहेर काढलं. कसं? तिने त्यावेळेला मला रात्री आदित्य ठाकरेंना फोन केल्याच्या नंतर माझ्या पत्नीला जेव्हा मी फोन केला की असं असं मी सांगितलं आहे पण काय करायचं, तुला आत्ता बॅग भराने डायरेक्ट तिथून निघून ये. असं जर का रिस्पॉन्स असेल तर आपलं भविष्य इथे काहीच नाही. तुझ्या काय म्हणजे परिवाराचं जाऊ दे, आपलं वैयक्तिक पण जाऊ दे, पण आपल्या मतदारसंघाचं भविष्य काही नाही. तू तिथून निघून ये. मग तो ठीक आहे. म्हणजे अशा काळात आपल्या पार्टनरचा रोल किंवा त्यांचा सपोर्ट किती महत्वाचा असतो? 100%. डिसिजन मेकिंग मध्ये त्यावेळेस मला कळलं की अर्धांगिनी काय म्हणतात त्याचा अर्थ त्या दिवशी कळला की डिसिजन आपण जेव्हा कन्फ्युज शेवटी दुसऱ्यांवरती जेव्हा सजेशन द्यायची वेळ येते आपण सगळे सजेशन देतो, पण तो प्रसंग जेव्हा आपल्यावरती येतो तर आपण कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो. त्यावेळेस तिने जे काय प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला, मग अशी मी जे म्हटलं मी तेव्हा भावनिक विचार करत होतो, पण तिने प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला आणि तो प्रॅक्टिकल अप्रोचच मला कामाला आला. खूप छान. म्हणजे पण याच सगळ्या या द्विधा मनस्थितीमध्ये रामदास बहीण ते कुठेतरी हर्ट झाले होते. त्यांनी असं बोलले पण होते बऱ्याच मुलाखतीमध्ये की मला वाईट वाटत होतं जेव्हा हे सगळं घडत होतं. कारण की बरोबर आहे, जेव्हा ज्या लोकांनी शिवसेना उभी केली त्यांचा ते पार्ट आहेत तर त्यांचं काय रिॲक्शन होतं? म्हणजे ते तुम्हाला बोलले की तुमचं डिसिजन तुम्ही घ्या? नाही, वडील प्रचंड इमोशनल होते. कारण शेवटी शिवसेना त्यावेळेला शिवसेना धनुष्यबाण चिन्ह मिळेल की नाही मिळेल भविष्यामध्ये, मग शिवसेना म्हणूनच आम्ही पुढे येऊ की नाही येऊ, मग काय वेगळा पक्ष स्थापन करावा लागतोय की काय, ह्या सगळ्या प्रश्नांची आमच्याकडे उत्तरच नव्हती ना. कारण तो पहिला दुसरा दिवस होता आणि चिन्ह मिळेल न मिळेल हा नंतरचा भाग होता. पण तिथे काय डिस्कशन्स व्हायचे मग तुमच्या सगळ्या आमदारांचे? नाही, त्यावेळेला कसं आहे, जी माझी स्थिती होती ती सगळ्या आमदारांची स्थिती होती. पण जे व्हिडिओज व्हायरल झाले, फोटोज व्हायरल झाले मीडियामध्ये की तिथे एकदम एन्जॉय करतायत, काय झाडी डोंगर हॉटेल वगैरे, असं काही सिच्युएशन होती तिथे? नाही, मला अजूनही आठवते. मी जेव्हा इथून सुरतला गेलो तिथून मग गुवाहाटीला गेलो, 3 रात्र मी झोपलो नव्हतो. 3ही रात्र माझ्या डोळ्यामध्ये अश्रू होते. 3ही रात्र इतकं इमोशनल बर्डन त्यावेळेला आमच्या सगळ्यांवरती होतं. मला अजूनही आठवतंय एन्जॉय कधी केलं जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार हे जेव्हा गोव्याला बातमी आम्हाला समजली त्यावेळेला सगळ्यांनी तिथे एक रिलीफ आपण जे असं म्हणतो ना, तुम्ही तोपर्यंत गोव्याला आले? आम्ही गोव्याला आलो होतो. पण गुवाहाटीमध्ये असताना नक्कीच प्रत्येक आमदारांच्या मनावरती दडपण होतं, एक भीती होती, भविष्याची चिंता होती. पण तो कॉन्फिडन्स आम्हाला एकनाथ शिंदे साहेब देत राहिले होते की नाही, तुम्हाला तुमच्या राजकीय भविष्यावरती कुठल्याही अडचण येणार नाही. ते कॉन्फिडंटली सांगत होते. कारण शेवटी कायदेशीर अभ्यास करूनच सगळी प्रक्रिया पुढे चालू होती. पण सगळे काय आम्ही तिथे मस्त तिथे हॉटेलमध्ये एन्जॉय करत होतो. ठीक आहे, ते चित्र टीव्हीवरती करायचे तसं दिसलं असेल, परंतु त्यावेळेस आमदारांची परिस्थिती प्रचंड नक्कीच दडपणाखाली होती. पण जे ऑलरेडी क्लिअर होते, ज्यांचा डिसिजन सॉर्ट होतं ते लोक एन्जॉय करत असतील, पण काहींची घालमेली सुरूच असेल. हा, होती ना. म्हणजे ठीक आहे, कायदेशीर प्रक्रिया त्यावेळेला चालू होती. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे धनुष्यबाणाचा निर्णय, शिवसेनेचा निर्णय, आपण पुन्हा निवडणूक लढावी लागेल का, हा सगळा विषय. त्यावेळेला मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांशी तसाच डायरेक्ट संपर्क सगळ्यांची थेट होत नव्हता. भडकाभडकीचं राजकारण चालू होतं, भावनिक राजकारण चालू होतं, त्याला मिळत असलेला रिस्पॉन्स, सोशल मीडियावरती होत असलेली ट्रोलिंग, हे सगळ्या गोष्टी तिथे दडपणाखाली आम्हाला आणत होत्या. आणि तिथं वाटाघाटी पण झाल्या, कोणाला कोणतं खातं द्यायचं, मग आता शिंदे सीएम होणार, असं काही डिस्कशन? शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे आमच्या ध्यानीमणी देखील नव्हतं त्यावेळेस. मग काय
काय डिसिजन तुम्ही घेतला, तुम्ही गेलात शिंदेच्या लीड खाली तुम्ही गेलात, तेव्हा डोक्यात काहीतरी क्लिअर असेल ना की आपल्यातलं कोणीतरी एक सीएम बनेल, सत्ता आपण आता उलथवतोय? नाही, शिंदे साहेब तिथे शेवटी शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं. दुसरा कोणी मुख्यमंत्री होतील हा विचार मनामध्ये येतच नव्हता. शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील हेच वाटत नव्हतं म्हटल्यानंतर दुसऱ्याचा विचारच मनात येणार नव्हतं. त्यामुळे पण एकच होतं की उद्धवजींची लिडरशिप म्हणजे इट वॉज हिज फेल्युअर ऑफ हिज लिडरशिप, मी त्याला एवढंच म्हणेन. त्यांच्या लिडरशिपच्या फेलियरमुळे त्यावेळेला शिवसेना प्रचंड आमदार दडपणाखाली होते, कारण विकास वगैरे मिळत नव्हती आणि ते वेळ देत नव्हते, ती गोष्ट. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेबांनी जो अप्रोच ठेवला होता, त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट केला होता, एक असा नेता जो आम्हाला विचारतो, शेवटी आम्हाला मतदारसंघामध्ये कामं करायची असेल तर नेतृत्व खंबीर लागतं ना. हो, मी त्याच प्रश्नावर येणार होते की शिंदेच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना, यातनं काय बदल झाले का पुढे जाऊन अपेक्षित असे? 100% बदल झाला. आमदारांचा ऐकून घेणारा नेता मिळाला. ज्या एकीकडे योगेश कदम ह्या आमदाराला संपवायचं, दुसरीकडे योगेश कदम ह्या आमदाराला आपण ताकद दिली पाहिजे, त्याला मतदारसंघात आपण स्ट्रॉंग केलं पाहिजे, त्याला विकास कामं दिली पाहिजे. त्याच्या शेवटी निवेदन आम्हाला कार्यकर्ते देत आहेत ना, आम्ही आमची मनाची कामं आणत नाही. तिथे ते निर्णय करून घेणं हा फार मोठा फरक. आणि 2.5 तास उद्धवजींच्या कॅबिनच्या बाहेर निवेदन घेऊन आमदार उभा राहतो, तिकडे दुसरीकडे 2.5 मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची भेट होते आणि त्या निवेदनावरती काम होतं आणि शिष्टमंडळ खुश होतो. काम हो न हो, मुख्यमंत्र्यांचा आम्ही भेटलो, आता आमचं काम होणार, ही आशा पण खूप महत्त्वाची असते. ठेवला जात नव्हता, रिस्पॉन्स तर मिळत होता. एक्झॅक्टली. अँटी चेंबरमध्ये एकनाथ शिंदे साहेब कधी 2.5 तास बसले नाहीत. अँटी चेंबरमध्ये सगळ्यांना एंट्री होती. म्हणजे शिंदे साहेबांचा असा मजेशीर किस्सा असा पण आहे की शिंदे साहेबांच्या अँटी चेंबरमध्ये जे बाथरूम आहे, त्या बाथरूममध्ये पण काही लोक निवेदन घेऊन शिरायची. अच्छा, असं मी स्वतः पाहिलेलं आहे. ओके. त्याला मजेशीर रिस्पॉन्स शिंदे साहेब पण आता मी कळून बसून तुझ्या निवेदनामध्ये सही करतो, मला आता जाऊ द्या. म्हणजे एवढा ऍक्सेस आहे, इतका ऍक्सेस म्हणजे आमदारांना तर होताच, पण कार्यकर्त्यांना पण वर्षाचे दरवाजे खुले झाले. वर्षाच्या बाहेर आमदारांना आणि मंत्र्यांना एंट्री नव्हती. उद्धवजी मुख्यमंत्री असताना मंत्र्यांना पण अपॉइंटमेंट शिवाय एंट्री नव्हती. वर्षा बंगला मी 2 वेळा पाहिला 2.5 वर्षात. इथे दर 2 दिवसांनी एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही भेटायला जातो, शिष्टमंडळ घेऊन जायचो. म्हणजे एक नॉर्मलाइज झालं, म्हणजे असं प्रेस्टीज आणि हायरार्की वगैरे ह्या गोष्टी इथं इतक्या स्ट्रिक्टली फॉलो केल्या जात नसतील. ते श्रीकांत शिंदेबद्दल काय, म्हणजे त्यांच्याबद्दलचा काय अनुभव आहे? आता किती झालं तरी नेतृत्व शिंदेकडे आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे कुठेतरी पुढचे ते नेतृत्व असू शकतील का, हे एक अप्रोच किंवा हा एक दृष्टिकोन असतो ना पाहण्याचा. तर तसं काही तुम्हाला नाही, त्यांनी असं कधीच केलं नाही. संघटनावाढीमध्ये त्यांचा हातभार 100% सिंहाचा त्यांचा वाटा आहे. ते जबाबदारी देत असताना, जबाबदारीचं वाटप करत असताना ते त्याच्यामध्ये खूप चांगलं लक्ष घालतात. पण त्यांची रिटर्नमध्ये अपेक्षा अशी नाहीये की आता एकनाथ शिंदे साहेबांनंतर तुम्ही आता मलाच स्वीकारलं पाहिजे की मीच तुमचा लीडर असणार आहे. म्हणजे आता ते प्रिटेंड नाही करत. नाही, तसं त्यांच्या मनातही नाहीये. तसं त्यांच्या मनातही नाहीये. ते प्रॅक्टिकली विचार करते आणि जाहीरपणे सांगितलेलं आहे आमच्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये की राजा का बेटा राजा नाही बनेगा. सर्वसामान्य शिवसैनिकांमधूनच नेतृत्व पुढे येईल, तसंच असलं पाहिजे. मला वाटतं हा अप्रोच त्यांचा प्रचंड चांगला आहे, सगळ्यांना भावलेला आहे. त्यांना नेतृत्व म्हणून स्वीकारायचं न स्वीकारायचं हा निर्णय शिवसैनिक घेतील, परंतु त्यांचा अप्रोच काय आहे हे महत्वाचं आहे. आणि तो मला वाटतं एक प्रॅक्टिकल अप्रोच त्यांनी ठेवला आहे जो मला भावला आहे. जे ठाकरेंच्या जवळचे नेते होते, जे तुमच्या विरोधात कुठेतरी कार्यक्रम करत होते, त्यातलेच अनिल परबांचं जर नाव घेतलं तर ते एवढे हात धुवून तुमच्या मागे का लागलेत आत्ताही? म्हणजे सावली बारच्या प्रकरणावरनं जे तुमच्यावरती आरोप झाले आणि हे रेड प्रकरण पुढे आलं, तर ह्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही त्याला काय उत्तर देणार आहेत या प्रकरणावरती? म्हणजे तुम्ही मीडियामध्ये खुलासे केलेत, पण हे पूर्ण प्रकरण, त्यातली तुमची भूमिका, तुमच्या कुटुंबाचं नाव समोर येणं, तुमच्या आईच्या नावावरती तो बार असणं, या सगळ्या गोष्टींकडे असं तुम्हाला नाही वाटत हे कुठेतरी चुकलं आपलं, की कुठेतरी हे पाऊल चुकीचं घेतलं? नाही, कसं आहे, आता मला वाटतं 11 वर्षाचा असताना ते घेतलेलं लायसन्स ते गेली 25 ते 28 वर्ष आपण चालवायला दिलेलं आहे. ते व्यक्तीला दिलेलं. हो हो, अजूनही ते त्यांनाच आम्ही दिलं होतं. सावलीवर आता कसं दिसतं, आतमध्ये किती खुर्च्या किती टेबल आहे हे देखील आम्ही कधी आयुष्यात पाहिलं नाही. मी पाहिलं त्यावेळेला तर आम्ही सगळे मायनर होतो, आम्ही सगळी मुलं मायनर होतो. तर मी 10-11 वर्षाचा होतो आणि आमची ती मेन सोर्स ऑफ इन्कमच नाही. म्हणजे त्या माध्यमातून आम्ही आमचं कुटुंब चालवत नाही.
आणि इतक्या मी त्या बाबतीत क्लिअर आहोत. मी तुम्हाला एकच उदाहरण देतो. गृहराज्यमंत्री झाल्याच्या नंतर नवी मुंबईच्या डान्सबारवरती मी रेड करायला लावतो 27 तारखेला. 27ची रात्र मी एका डान्सबारवरती रेड करायला लावतो. मी 28 तारखेला मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की महाराष्ट्रामधील डान्सबारवरती माझं कडक लक्ष असणार आहे, मी सगळे बंद करायला लावणार आणि या बाबतीमध्ये मी 0 टॉलरन्स ठेवणार आहे. मी इतका वेडा आहे का मला सांगावं की माझं स्वतःला डान्सबार चालू आहे आणि मी रेड करतो, मी पत्रकार परिषद घेऊन सांगतोय मी तरी. आणि 29ला मग तिथे जे काही रेड होते किंवा 29 तारखेला हे 2 दिवसानंतरच त्याच्या माझ्या पत्रकार परिषद. रेड कशी काय होते तुमच्याकडे? ते खातं, तुम्ही मंत्री त्या खात्याचे आणि तुम्हाला कल्पना नव्हती? आम्ही कधीच ते पाहिलंच नाही ना. भाड्यावरती दिल्याच्या नंतर ती जबाबदारी पूर्ण त्याचीच झाली. त्याच्यामधनं मी अजून एक सांगतो, त्या बिझनेसचं रोलिंगमध्ये आमच्या कुटुंबियांचा काही मात्र संबंध नाही. लायसन्स आईच्या नावावरती आहे किंवा होतं आता म्हणून आम्ही, परंतु त्या लायसन्सचं हँडलिंग आमच्याकडनं मागच्या 28 वर्षामध्ये कधीच झालेलं नाही. आणि म्हणून आणि कायदेशीर देखील जबाबदारी ही जे व्यक्ती भाड्यावरती ती त्यांनी लायसन्स घेतला आहे की ते चालवतोय त्याचीच आहे. त्यामुळे आम्ही तिथे कधी पाहिलंच नाही आणि तो आमच्या कुटुंबाचा तो व्यवसाय नाही. पण त्याच्यातनं इन्कम तर येत असेल. रेंट आईच्या अकाउंटमध्ये रेंट जात होतं त्याचं. त्या रेस्टॉरंटचं जे लायसन्स जे काही रेंट ठरलं होतं एग्रीमेंटनुसार, एग्रीमेंट आहे त्याचं रीतसर, नवीन एग्रीमेंट नाही, गेलं अनेक वर्षापासून ते एग्रीमेंट आहे. ते रेंट फक्त येत होतं आणि रेंट पण मायनर आहे. आणि ती देखील इन्कम ही वडील ज्यावेळेला इलेक्शन लढायचे तेव्हा ती डिक्लेअर केलेली इन्कम आहे ती, जी काही थोडीफार जी काय आहे ती. आणि माझा तर संबंधच नाही, म्हणजे ती इन्कम माझ्या अकाउंटमध्ये याचा संबंधच येत नाही. कारण माझं कुटुंबाची व्याख्या ही मी, माझी पत्नी आणि माझी मुलं, तर आमचा तो कुटुंबाचा तो व्यवसायच नाही. आमचे जे काही इन्कम आहेत ते माझे ॲग्रिकल्चरचे इन्कम आहेत, जे काही आम्ही इलेक्शन फॉर्मला डिक्लेअर केलेले आहेत तेच आमची सोर्स ऑफ इन्कम आहेत. आणि शेवटी आम्ही एज्युकेटेड आहोत, मुंबईमध्ये वाढलेलो आहोत. म्हणजे डान्स बारमधनं इन्कम कमवण्याची वेळ आमच्यावर आजपर्यंत तरी आली नाही आणि येणार पण नाही. त्यामुळे मला वाटतं त्या बाबतीमध्ये आणि हे त्यांनाही देखील माहिती आहे. कसं आहे, शेवटी आमच्या कुटुंबामध्ये एक वाद आहे. माझे सख्खे काका जे आहेत त्यांचं आमच्याशी जमत नाही. ते अनिल परबजींचे पार्टनर आहेत, भाऊकी. हो, केबलच्या व्यवसायामध्ये ते पार्टनर आहेत. आणि मग ते त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे, मग ते डिफेमेशनचा प्रयत्न करणे. मग कसं आहे, शेवटी योगेश कदम ही इमेज खराब करायचा प्रयत्न हा त्यांच्याकडनं आहे जो झाला. माझा अप्रोच प्रत्येक बाबतीमध्ये एकच असतो की जर का मी चुकीचं काम केलं नाही, मी अजिबात भीक घालत नाही. पण मग तुम्ही म्हणताय की तुमची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, पण यात एक चूक तुमच्याकडनं पण झाली. स्वारगेटच्या प्रकरणामध्ये तुम्ही जे स्टेटमेंट केलं होतं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे त्या गोष्टीला बराच काळ झाला, पण एक तरुण नेता या वयातला की असं स्टेटमेंट करतो, हे माझ्यासारख्या महिलेला किंवा मुलीला हे मान्यच नाहीये. थोडं त्यावेळेस माझ्या स्टेटमेंटला जे काही वेगळं स्वरूप दिलं गेलं. मी काय म्हटलं होतं, शेवटी जेव्हा मी स्वारगेटला गेलो, जेव्हा बस स्टँडमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा एक गोष्ट जाणवली की पब्लिक प्लेस आहे आणि रहदारीची वेळ होती. त्यावेळेस काही जास्त उशीर नव्हता झाला त्यावेळेस. मग आवाज कसा आला नाही हा प्रश्न. मग लोक त्याला मदतीला धावून का गेले नाहीत? कारण छोटी एक घटना बस स्टँडमध्ये घडते, एका कुठे कोपऱ्यात घडत नाहीये. मग त्यावेळेस पोलिसांनी जे मला उत्तर दिलं होतं मी ते स्टेटमेंट केलेलं आहे. मी असं कधी म्हटलं नाही की नाही त्या कधी ओरडल्याच नाहीत किंवा त्यांनी कधी आवाजच केला नाही. मी असं कधीच म्हटलं नाही. म्हटलं जे काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले, पोलिसांनी जी काही ब्रीफिंग दिली, मी फक्त एवढंच म्हटलं की जे काही झालं त्याच्यामध्ये कुठेही ह्याच्यामध्ये आवाज आला नाही. हे पोलिसांचं स्टेटमेंट होतं की पोलिसांनी दिलेली ब्रीफिंग होती आणि तीच मी मांडली. मी असं कधीच म्हटलं नाही. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये काही मीडिया ट्रायल्स झाल्या, काही मीडियाने त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या मी कधीच बोललो नाही त्याचा अर्थ असा आहे करून त्या समोर प्रेझेंट केल्या. शेवटी मी त्यावेळेला असंही म्हटलं होतं की माझ्याही घरी मुलगी आहे, मलाही 6 वर्षाची मुलगी आहे, मलाही वेदना कळतात मुलींच्या. आमच्या घरी देखील महिलांच्या बाबतीमध्ये रिस्पेक्ट आहे. त्यामुळे अशा वेळेस ठीक आहे त्याचा राजकीय प्रोपगंडा करायची झाला असेल, पण मला माहिती आहे मी साफपणाने जे काही बोलायचं तिथे बोललो होतो. त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठेही डिसरिस्पेक्ट हे महिलांच्या बाबतीमध्ये नव्हता. आणि जे काही सत्य ते समोर येईल भविष्यामध्ये, ज्याला त्या केसचा ज्याला निकाल लागेल ते समोर येईल त्याला कळेल. पण जेव्हा असे प्रसंग नेत्यांच्या आयुष्यामध्ये येतात, राजकारणात, तेव्हा आपण
पुढच्या वेळेस फार जपून शब्द वापरतो की माझ्या कोणत्या शब्दाचा काय अर्थ घेतला जाईल सांगता येत नाही. हे त्याच्यामधून शिकलो मी. आणि खास करून आमच्या पुण्यामधल्या असल्या पत्रकारांकडे बरोच चांगल्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या की एक ना एक शब्द जपून वापरा इथून पुढे, आणि त्याचा म्हणजे पूर्णविराम कुठे असला पाहिजे, व्याकरण चुकलं नाही पाहिजे, त्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच्यामधनं. परब आणि वाळू घोटाळ्याचा पण आरोप केला, त्यावरती काय म्हणणं आहे तुमचं? वाळू आता कसं आहे, शेवटी जे काही त्या बाबतीमध्ये खुलासे कायदेशीर द्यायचे ते आम्ही ज्यावेळेला विषय येईल त्यावेळेला आम्ही देऊ. आता महसूल राज्यमंत्री म्हणून जे काही राज्यामध्ये वाळूच्या बाबतीत आमचं धोरण अतिशय स्पष्ट आहे. आणि आता त्यांनी जे काही मुद्दे समोर मांडलेत की घरकुलासाठी असलेली वाळू ही दुसरीकडे वापरली वगैरे जाते, मुळात जो तो गाळ काढला गेलाय तो गाळ आहे, तो घरकुलासाठी वापरलाच जाऊ शकत नाही. तो खाडीमधला गाळ आहे, त्याचा वापर कुठल्याही बांधकामासाठी होऊच शकत नाही. तो फक्त भरावासाठीच होऊ शकतो कुठल्या तरी एका जागेमध्ये, आणि म्हणून शेतकऱ्यांना दिलेली ती मुभा आहे. त्याचं कायदेशीर जे काही उत्तर आहे ते आम्ही उत्तर देऊ ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस. परंतु आमच्या कुटुंबाचं तुम्ही बॅकग्राऊंड बघा, म्हणजे वडिलांना जवळपास 32 वर्ष ते आमदार होते, ते मंत्री राहून गेलेले आहेत, कधीच त्यांच्यावरती करप्शनचा आरोप होऊ शकलेला नाहीये. अनेक लोकांनी प्रयत्न केले, स्वच्छ छबी ठेवावी ह्याच दृष्टीने आम्ही काम केलं. मी अनेक वर्ष व्यवसायामध्ये आहे, आमच्या व्यवसायाच्या वरती देखील अनेक लोकांनी, राजकीय लोकांनी तक्रारी देखील अनेक प्रयत्न केले, कधीच कोणी एकही रुपयाचा भ्रष्टाचार काढू शकलं नाही. आणि तीच आम्ही आमची इमेज पुढे ठेवली. आमच्याकडनं आमच्या व्यवसायामध्ये आमचं भरपूर चांगलं चाललेलं आहे. आमचं कुटुंब तेव्हा आमचं पुढच्या 3-4 पिढ्या तरी आमचे सेफ आहेत, काही अडचण नाही. आमचा सोर्स ऑफ इन्कम वाईट आहे, तो जगासमोर आहे. म्हणून हे सगळ्या गोष्टी करायची आम्हाला गरज नाहीये मला वाटतं. म्हणून त्यांचा अप्रोच हा फक्त पॉलिटिकल आहे आणि त्याला आम्ही जास्त महत्व देत नाही. मी तुमच्या गृह खात्याकडे येते. मागे जेव्हा कुणाल कामराची केस चर्चेत आली होती, त्यांनी ते जी काही टिप्पणी केली एकनाथ शिंदेवरती कामराने, त्या दरम्यान तुम्ही घोषणा केली होती की कुणाल कामराचा CDR चेक करण्यात येईल, बँक ट्रान्झॅक्शन वगैरे हे सगळ्या गोष्टी चेक करण्यात येतील. त्यानंतर त्याचं पुढे काही झालं? चौकशी अजूनही चालू आहे. कसं त्याला कोर्टाने जेव्हा प्रोटेक्शन दिलं की त्याला अरेस्ट करण्यात येऊ नये, किंवा त्याला जे काही हायकोर्टाने त्याला प्रोटेक्शन दिल्याच्या नंतर त्याचं इंटरोगेशन थेट आम्ही पोलीस करू शकले नाहीत. परंतु हे आम्ही का म्हटलं होतं, एकच व्यक्ती सातत्याने सत्तेमध्ये असलेल्या व्यक्तींच्या विरोधामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी सातत्याने जेव्हा एखादा अजेंडा घेऊन काम करतो, त्याला शंकेला तिथेच वाव तयार होतो. आणि तो काही पर्सनल ग्रज म्हणून शिंदे साहेबांच्या विरोधात बोलला म्हणून असं काही तो अप्रोच नव्हता. ती व्यक्ती सातत्याने काही गोष्टी करते. शेवटी एखाद्या व्यक्तीचं ठीक आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याला जोपर्यंत तुम्ही धोका पोहोचवत नाही, तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर जोपर्यंत तुम्ही धोका पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्याचा तुम्ही असा उपयोग करून घेऊ शकत नाही. आणि एखाद्या बघा, शेवटी त्या पदाला मान सन्मान आहे, मुख्यमंत्री पदाला मान सन्मान आहे, उपमुख्यमंत्री पदाला मान सन्मान आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बोला ठीक आहे, आम्ही ते स्पोर्टिंगली घेऊ, परंतु त्या पदावरती जेव्हा तुम्ही बसल्या व्यक्ती जेव्हा तुम्ही बोलताय, त्या पदाचा तुम्ही अपमान करताय. तुम्हाला संविधानाने इतकं फ्रीडम दिलेलं नाहीये. आणि म्हणून मला वाटतं अग्रेसिव्ह अप्रोच होता मी असं म्हणणार नाही. मग असे प्रपोगंडा चालवणारी जे काही ठराविक लोक असतील, त्यांना तिथे धडा शिकवलाच पाहिजे ना, तिथे कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. नक्कीच त्याची चौकशी अजूनही चालू आहे, त्याला हायकोर्टाने दिलेलं प्रोटेक्शन आज आहे, परंतु अशा अप्रोचला नक्कीच कायदेशीर कारवाई तर आम्ही करणारच. तुम्ही एका भाषणात अलीकडे स्टेटमेंट केले की मी 100% लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार. पण हे इतकं बोलणं सोपं आहे का? हे शब्द पाळले जातात का? तुम्ही प्रॉमिस पूर्ण करता का? कसं आहे, सगळ्याच गोष्टी ह्या काही राजकारण्यांच्या हातामध्ये जादू छडी फिरवल्या आणि ते झालं असंही नाहीये. परंतु जर मी एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवले, आज मंत्रिपदावरती बसल्याच्या नंतर काही कामं प्रचंड सोपी असतात आणि कधी कधी काही अशा अधिकारांच्यामुळे, निगेटिव्ह अप्रोचमुळे किंवा लेथार्जिक अप्रोचमुळे किंवा आळसपणामुळे काही कामं रखडत असतात. 100% आपण 100% आपण रिझल्ट देऊ शकतो जर का आपण ठरवलं तर, जर का यंत्रणा व्यवस्थित लावल्या तर. मी आज काय केलं, माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये माझे मी PA आता ठेवलेले आहेत. मी एक जिल्ह्याला माझं एक PA मी सेपरेट ठेवलेलं आहे. माझ्या राज्याला म्हणजे इथे वरती माझ्याकडे मंत्रालय ऑफिसमध्ये वेगळे PA ठेवलेले आहेत. तर माझ्या मतदारसंघासाठी मी वेगळी यंत्रणा उभी केलेली आहे. इतकं सोपं झालंय कोऑर्डिनेशन. शेवटी जर का आपण मॅनेजमेंट व्यवस्थित केलं तर आपण 100% रिझल्ट आपण देऊ शकतो. ह्याची जाणीव झाल्यानंतरच मी तो स्टेटमेंट केलेलं आहे.
कारण शेवटी मलाही माहिती आहे काही कामं होत नाहीत, काही कामं होतात, काही कामं न होण्यासारखी असतात, पण होणारी कामं ही 100% होतात. आपण कोकणाकडे येऊया. तळ कोकणात पूर्वी भाजप इतकी प्रबळ नव्हती, अशात भाजपचे आमदार आता वाढतायत आणि कोकण आणि शिवसेना हे इक्वेशन आपण आधीपासून पाहत आलोय. पण आता भाजपची ताकद वाढतीये म्हणल्यावरती हा टास्क वाटतोय का तुम्हाला कुठे? एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेला पण तोंड द्यायचंय आणि दुसरीकडे भाजपचं पण आव्हान असणार आहे कोकणात. भाजप कोकणामध्ये वाढते असं नाहीये. आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे त्यांचे एकच आमदार आहेत, हितेशजी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा एकही आमदार नाहीये. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर फक्त एकच आमदार आहे, 2 आमदार त्यांचे आहेत. मला वाटतं शिवसेनेचा सन्मान भाजपने हा कोकणामध्ये नक्कीच ठेवलेला आहे. अच्छा. तिकीट वाटपाच्या वेळेला त्यांना जर का असं असतं की नाही शिवसेनेला इथे आपण बॅकफूटवरती आणलं पाहिजे, त्यांनी कदाचित जास्त सीट मागितल्या असत्या, पण नाही, तसं नाही झालं. आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळे आमदार म्हणजे हे शिवसेनेचेच आहेत. एक राष्ट्रवादीचे आहेत, एक उबाटाचे आहेत, बाकी सर्व आमदार आम्ही शिवसेनेचे आहोत. त्यामुळे मला वाटतं भाजपचं आव्हान कोकणामध्ये आहे असं मी मानत नाही. फ्रेंडली अप्रोच आजही आहे. ठीक आहे, बघा शेवटी प्रत्येक पक्ष आपापला, प्रत्येक नेता आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो, आम्हीही करतोय. त्याच्यामध्ये काही कोणाला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, पण तो संघर्ष तुटेपर्यंत ताणायचा नाही, एवढं मात्र आम्ही प्रॅक्टिकल अप्रोच ठेवलेला आहे. हे एक तत्व पाळताय तुम्ही म्हणजे? नक्कीच, मी तरी पाळतोय. अच्छा. आता आपण जागा वाटपावरती आलोच आहे, तर मुंबई महानगरपालिकेचं जर बोलायचं झालं तर ऐतिहासिकदृष्ट्या आजपर्यंत BMC मध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि आत्ता तुम्ही सोबत असणार आहेत या इलेक्शनमध्ये, असू असं आपण गृहीत धरू. तर मग जागा वाटपात भाजप फ्री हँड देईल का शिवसेनेला? कारण की भाजप कुठेही झाला तरी सेनेला वरचढ ठरतोय. थोडा संघर्ष होईल, एवढा मी अगदीच इझिली होईल मी असं म्हणत नाही. थोडा संघर्ष नक्कीच होऊ शकतो. आपण पाहिलं असेल, मला वाटतं 2017ला ज्या वेळेला महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या की त्याच्या अगोदर मला वाटतं शिवसेना भाजप वेगळी लढली होती. त्यावेळेला शिवसेनेचं मला वाटतं काहीतरी 88 की 87 नगरसेवक आले होते आणि भाजपचे 83 की 84 नगरसेवक आले होते. जवळपास इक्वल नगरसेवक आले होते. अशा वेळेला आमचा अप्रोच हा प्रॅक्टिकलच असणार आहे. म्हणजे उगाच नाही आम्ही 150-200 जागा आम्ही लढवू, आमचा अप्रोच असाही नसणार आहे. प्रॅक्टिकल अप्रोच आम्ही ठेवू, परंतु युतीमधनं आम्ही लढलं पाहिजे अशी माझं तरी म्हणणं करतं. मी काही नेता नाही, मी तो निर्णय माझा नाही, परंतु नक्कीच जागा वाटपमध्ये संघर्ष होईल, परंतु तुटणार नाही. आम्ही एकत्र स्वबळावर लढण्याची जर भाषा केली तर एकट्याने लढणं शक्य आहे का शिवसेनेला मुंबई? बघा शक्यता आहे ना, काय शक्य नाही. म्हणजे स्वबळावरती लढू शकते महायुतीमधले जे पक्ष आहेत? 100% लढू शकतो आम्ही. म्हणजे जर का समजा तशी वेळ आली तर आमची देखील आम्ही तयारी करून ठेवू ना. म्हणजे त्या तयारीतही आहे शिंदेची शिवसेना? आहे ना, नक्कीच आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. मागच्या वेळी जर का अशी वेळ आली की सगळ्या जागा आपल्याला लढवायच्या आहेत तर नक्कीच आमची तयारी असेल. येस. जसं की आपण बोलत होतो तुमच्या मंत्रिपदाची ही पहिलीच टर्म आहे. एवढ्या यंग एज मध्ये गृह खातं मिळणं आणि त्यातही सोबतच 5 खाती, हे म्हणजे इतर कम्पॅरिझन करायचं झालं तर म्हणजे बरेच आत्ता यंग नेते आहेत. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेनाच बघूयात, भाजप असेल, तर त्या मानाने तुम्हाला खूप कमी वेळात मंत्रिपद मिळालं आणि त्यातही 4 ते 5 खाती मिळाली. राजकारणात तुम्ही पद कसं मिळवताय ह्याला महत्व नाहीये. असेल ना महत्व, काहीतरी संघर्ष असेल त्यासाठी. नाही, पण त्याला महत्व नाहीये. म्हणजे पद मिळवण्याकरता आपण संघर्ष करतो, आपण राजकारण खेळतो, आपण अनेक गोष्टी करतो पद मिळवण्याकरता, पण मला वाटतं ते जस्टिफाईड आहे. पण ते पद मिळाल्याच्या नंतर तुम्ही काय करता मी जास्त त्याला महत्व देतो. आणि म्हणून मला वाटतं एवढ्या यंग एज, आता जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा मी 39 वर्षाचा मी आता आहे. 40च्या आत इतकी चांगली खाती मिळणं, सगळे लोक म्हणतात अरे क्रीम खाती, पण मला वाटतं क्रीम खाती म्हणण्यापेक्षा ही फार मोठी संधी आहे मला. एक तर शिकण्याची संधी आहे, दुसरं परफॉर्मन्स दाखवायची संधी आहे. सीव्ही स्ट्रॉंग होतो तुमचा? होतं, बऱ्यापैकी होतं. 2च सब्जेक्ट मध्ये मी चांगलं होतो, एक सायन्स आणि एक सिव्हिक्स. बाकी मॅथ्सचं काय विचारू नका. आणि बाकी अन्य सब्जेक्ट मध्ये मला जास्त रस नव्हता. ऑनेस्टली मी काय अभ्यासात एवढं जास्त चांगलाही नव्हतो. परंतु जेव्हा मी आमदारकीची निवडणूक लढायच्या अगोदर पहिलं पुस्तक मी कुठलं घेतलं असेल तयारी करण्यासाठी आमदारकीची, तर मी ग्रामपंचायतीचं अधिनियमाचं पुस्तक मी अगोदर विकत घेतलं. अरे वा. मी जिल्हा परिषदच्या अगोदर घेतलं, कारण विचार मनामध्ये असंच होता, भीती होती एखाद्या गावात मी जायचो आणि कोणतरी मला काम द्यायचं आणि मला ते कळायचं नाही. म्हणजे त्या प्रश्नाला जर का मी उत्तर नाही देऊ शकलो तर निरुत्तर होणं हे पॉलिटिशियनसाठी चांगली गोष्ट नाहीये.
मग तो अभ्यास असला पाहिजे. मग म्हणून ती त्या भीतीपोटी म्हणा किंवा क्युरिओसिटी पोटी म्हणा थोडं ते वाचनाची आवड त्याच्यामधून आली आणि तो अप्रोच मला आता मंत्रिपदासाठी कामाला येतो. आणि वडिलांचा अप्रोच मंत्रिपदाला हँडल करण्याचा, कारण सगळ्याच अधिकाऱ्यांना तुम्ही हँडल करू शकत नाही. काही अधिकारी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही निगेटिव्ह असतात, काही इझिली अप्रोचेबल असतात, काही काही गोष्टी अधिकाऱ्यामुळे रखडतात. तर मला वाटतं एवढ्या यंग एजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत. मी एन्जॉय करतोय. माझं तो स्ट्रगल म्हणता येणार नाही, परंतु जे हार्डवर्क करावं लागते ते हार्डवर्क मी एन्जॉय करतो, त्यामुळे मला त्याचा त्रास होत नाही. वडिलांचा गायडन्स पण असेलच, त्यांची मदत होत असेलच. 100% असतो. एखाद्या ज्या वेळेला प्रकरणामध्ये अप्रोच कसा असला पाहिजे किंवा हे ब्युरोक्रेसीचं राजकारण, ते पण राजकारण वेगळं राजकारण आहे, मंत्रालयामधलं म्हणा किंवा बाहेरचं म्हणा. ते ब्युरोक्रेसीचं राजकारण पण समजून घेणं गरजेचं ते माझ्याकडे तर नवीन आहे. आजकारण राजकीय लोकांचं म्हणजे राजकारणी लोकांचं राजकारण हँडल करतो आपण, पण ब्युरोक्रेसीचं राजकारण हँडल करणं ही पण एक वेगळी स्किल आहे. अशातच आम्हाला एक उदाहरण तसं पाहायला मिळालं, जे अजित पवार आणि IPSच्या अंजना कृष्ण आहेत. तो जो एक वाद झाला किंवा ते प्रकरण समोर आलं, तर तुम्हाला ती आव्हानं असतात की अधिकाऱ्यांना सांभाळणं, हँडल करणं, हे प्रशासनाला हँडल करणं. कसं आहे, अडचण कुठे येते, आमचे कार्यकर्ते येतात, अरे दादा मला असं त्याने बोलला, तुम्हाला असं बोलला, आता त्याला फोन लावतो मी. आता जवळचा कार्यकर्ता आहे, त्याला दुखवू शकत नाही. आम्ही आपला फोन उचलतो, मग अधिकाऱ्याला फोन लावतो, मग ते काय जे काय बोलायचं आम्ही बोलतो. पण आता सोशल मीडिया इतकं ऍक्टिव्ह झालंय आणि कॉल पण रेकॉर्डिंग होत असतात, कॉल रेकॉर्डिंग होतात. पण शेवटी त्या कार्यकर्त्याला पण सामावून घेणं आमच्यासाठी गरजेचं आहे, कारण तो आमच्यासाठी झटतोय, त्याला पण न्याय मिळवून द्यायचा आहे. मग शेवटी त्याला एक अप्रोच असतो की बाबा जे काही लिगली गोष्टी आहेत त्या करा, पण आमच्या कार्यकर्त्याला त्रास होणार नाही की समजा तोही चुकला असेल त्याला देखील सजा द्या. पण काही काही अधिकाऱ्यांचा अप्रोच हे फार निगेटिव्ह असतो किंवा अप्रोच फार अग्रेसिव्ह असतो. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा अग्रेसिव्ह अप्रोच ऍक्सेप्ट होणार नाही. तर असे काही संदेश देत असताना दादांसोबत जे घडलं करायचं तसंच असावं. अग्रेसिव्ह अप्रोच कशा करतात, गोष्टी आपण व्यवस्थित पण समजावून सांगू शकतो. आणि म्हणून तो संघर्ष होतो की कार्यकर्त्यांना सांभाळणं आणि मग ब्युरोक्रेसीला सांभाळणं. आणि ऑफकोर्स ते तुमच्यासाठी ते डॅमेज ठरणारं ठरू शकतं. मग अशा वेळेस आता ही तुमच्याकडे गृह खातं आहे म्हणून हा प्रश्न तुम्हाला, की ह्या पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या असतात, हे बदल्यांचं जे प्रकरण आहे ते तितकं पारदर्शकता असते त्यामध्ये? 100% आहे ना. अगोदर आता जर का आपण बघितलं, जवळपास आता PI पर्यंतच्या सगळ्या बदल्या ह्या CP लेवलला आणि DG लेवलला होतात ना. आणि बाकी सगळ्या बदल्यांचे अधिकार हे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे आहेत. आणि अधिकार वाटपांचे ज्यावेळेला विषय चालू होतात त्यावेळेला मी एक गोष्ट सांगितली, आता महसूलची असू दे किंवा कुठलेही असू दे, मला बदल्यांचे अधिकार नको, मी समोरच नाकारलेलं आहे. पडायचंच नाहीये, त्यामध्ये पडायचंच नाहीये. म्हणजे आरोप प्रत्यारोप ह्याला घाबरून वगैरे हा विषय नाही, परंतु त्याच्यामध्ये मला वाटतं तो प्रशासनाचा असा भाग आहे की जिथे आपण पडू नये, जिथे आपण राजकारण आणू नये. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही शासकीय नोकरी घेतलीत की नाही, तेव्हा नोकरी घेत असताना मला माहिती होतं की शासकीय नोकरी असताना मला गडचिरोलीला पण जावं लागेल आणि मला कोकणाच्या एका डोंगरी भागात पण जावं लागेल. तिकडे तुम्ही तक्रार करता कामा नाही की नाही मला जमत नाही वगैरे. आता आम्ही राजकारणात पडलो की नाही, मग मी ते स्वीकारलं पाहिजे की मला आज मी पुण्यात आहे, उद्या मी संभाजीनगरला आहे, नंतर मी वर्ध्याला आहे, हे माझ्या नशिबी आहेच नाही, हे मला करावंच लागणार आहे. मग तिथे ठीक आहे, फॅमिली सफर होऊ नये, कारण शेवटी त्याचा परिणाम मग त्यांच्या कामावरती होत असतो, तेवढं सांभाळलं पाहिजे. म्हणून बदल्यांच्या कामामध्ये किंवा बदल्यांमध्ये मी कधीच पडलो नाही. अशात हनी ट्रॅपची प्रकरणं वाढत आहेत, सायबर सिक्युरिटीची प्रकरणं वाढत असतील, तर ही चॅलेंज आहेच तुमच्या खात्यासमोर, तर कसं टॅकल करण्याचं काय चाललंय कार्यक्रम? हनी ट्रॅप वगैरे तसे काही प्रकरण पण मध्यंतरी आवाज आला होता नाशिकच्या काही प्रकरणांना घेऊन, पण तसं काही हनी ट्रॅप वगैरे विषय नाही पुढे काही नाहीच आहे ना. विरोधकांनी जे काही आता नाना भाऊंनी एक पेनड्राईव्ह दाखवलं होतं सभागृहामध्ये, ते पेनड्राईव्ह नक्की लगेच तुम्ही कनेक्ट करून प्ले का नाही केलं की काय आहे का नाही? त्यांनी दिलाच नाही ना, त्यांनी तो रेकॉर्डवरती आणलाच नाही, फक्त सभागृहात दाखवलं की असं पेनड्राईव्ह पण मी देणार नाही, त्यांनी असं म्हटलं. आता पेनड्राईव्ह ते रिकामं होतं की भरलेलं होतं हे त्यांनाच माहिती. परंतु मला वाटतं कसं आहे, शेवटी विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत राहणार, आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या परसेप्शनच्या असतात. परसेप्शन क्रिएट करून पण तुम्ही सत्ताधारी पक्षाला डॅमेज करू शकता. तर काही गोष्टी परसेप्शनच्या गोष्टी ह्या परसेप्शन त्याला टॅकल करायच्या असतात. म्हणून काही गोष्टी फक्त रुमर्स म्हणून फक्त स्प्रेड करायच्या. एक नीती आहे ती राजनीती म्हणतो आपण त्याला. म्हणतो त्या नीतीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून टॅकल केलं तर तुम्ही करू शकता. म्हणून मला वाटतं ह्या गोष्टींना काही तथ्य असतात,
काही खऱ्या पण असतात. त्याला प्रॅक्टिकल अप्रोचने आपण अप्रोच केलं तर काही कठीण होत नाही. तुमचं गृह खातं ज्याचे फडणवीस ते लीड करतात खातं, तुम्ही राज्यमंत्री आहात, एक दिवस फडणवीसांनी गृह खातं तुम्हाला देऊन दिलं आणि फ्री हँड दिला, काय करायचं ते करा, काय पहिला आदेश द्याल आणि काय डिसिजन घ्याल पहिला? मला वाटतं एक गोष्ट जी मी करेन जर का माझ्या गृह खातं आलं तर, पोलिसांची सगळी घरं बांधायला घेईन मी पहिल्यांदा, काही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून. कारण ते ज्या परिस्थितीत राहतात, म्हणजे कदाचित ते प्रॅक्टिकल नाही मी जे म्हणतो ते, पण माझी भावना आहे ती, ते केलं पाहिजे. सहजिता करणं पण शक्य नाही, परंतु जर का एका दिवसासाठी ते खातं आलं तर सगळ्या घरं त्यांची जी बांधकाम जी करायची आहे ते सगळ्यांची ऑर्डर देऊन टाकेन एकाच दिवसात बांधून टाकू. किंवा त्यांना जे काही घरांसाठी जे आवश्यक आहे, लोन म्हणा किंवा त्याच्यासाठी आपण जे काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्या सगळ्या मंजूर करून टाकणे. फार वाईट अवस्थेत राहतात पोलीस, म्हणजे मी फार जवळनं पाहिलं. ह्याचं अजून एक कारण आहे, कारण मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये होतो, मी प्रायव्हेट स्कूलमध्ये नव्हतो. माझे वर्गमित्र हे पोलीस हवालदारांची मुलं, माझे वर्गमित्र. मी त्यांच्या घरी जेवलेलो पण आहे, मी त्यांच्या घरी अभ्यास पण केला, मी त्यांच्या घरी अनेक वेळेला गेलेलो आहे. आमच्या बोरिवलीला वेस्टला पोलीस लँड म्हणून तिथे एक वस्ती होती, चाळच होती ती. मी त्यांची घरं जवळनं पाहिलेली आहेत. आजही ज्यावेळेला मी काही वस्त्यांना वगैरे भेट देतो पोलिसांच्या, अतिशय वाईट परिस्थितीमध्ये पोलीस राहतोय. तर मला वाटतं ती एक गोष्ट करणं ही फार आवश्यक आहे. तर मी आय थिंक ते करेन मी. यस, म्हणजे हे इंटरव्ह्यू ऐकत असलेले पोलीस अधिकारी निश्चितच तुम्हाला थँकफुल असतील. नाही, मनापासून आहे, त्याच्यामध्ये काही असं राजकारण वगैरे हा विषय नाही, पण ते गरजेचं आहे. राजकारणात तुम्ही आलात, तुमचे वडील, तुम्हाला कौटुंबिक पार्श्वभूमी देखील आहे राजकीय, पण कोणाला पाहून आलात? म्हणजे कधी ठरवलं की पॉलिटिक्समध्ये एंट्री मारायची आहे? वडिलांना पाहून का काय डिसिजन झाला होता? पहिल्यांदा तर मी राजकारणात यायचं नाही असं माझ्या मनात होतं. अच्छा. मी माझा व्यवसाय करत होतो. कॉलेज सुरू असताना मी व्यवसाय चालू केला. काय व्यवसाय आहे? लँड डेव्हलपमेंटचा. ओके. मी मुंबईमध्ये लँड डेव्हलपमेंटचा व्यवसाय आम्ही चालू केला आणि मी त्याच्यामध्ये रमलो देखील होतो. पण नंतर मग युवा सेनेमध्ये ऍक्टिव्ह झालो हळूहळू. मुंबई युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही हँडल करायला सुरुवात केली. कोणी वडिलांनी पुश केलं? नाही, वडिलांचं अप्रोच असं तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे असं कधीच नव्हतं. किंवा कुटुंबामध्ये इनफॅक्ट मला आठवतही नाही की आमच्या कुटुंबामध्ये असं कधी डिस्कशन झालं आणि आम्ही डिस्कशन करून राजकारणात आलो. आय थिंक बाय ऍक्सिडेंट झालं. मी कधीतरी युवा सेनेच्या एका कार्यक्रमामध्ये गेलो, मग आदित्यजींची अजून जवळीक झाली, ओळख झाली आणि मग मी सक्रिय झालो आणि मग हळूहळू मग मतदारसंघ निवडला, मग तिथे ऍक्टिव्ह झालो. डिसिजन घेऊन असं कधी राजकारणात आलो नाही. पण पहिल्यांदा होतं की राजकारणात यायचं नाही असं. का बरं, म्हणजे असं का ठरवलं होतं? काय निगेटिव्हिटी? नाही, निगेटिव्हिटी नाही. वडिलांचा संघर्ष पाहिला होता आणि वडील आम्ही कधी पाहिलेच नाही. वडिलांचा वेळच मिळाला नाही वडील म्हणून. नाही, वडील पण एक आहे, आमच्या वाढदिवसाला वडील मात्र कुठेही असू द्यात, ते आमच्या तिघांच्याही वाढदिवसाला वडील यायचे. रात्री 12 वाजता ते केक कटिंगला आमच्या असायचे. अरे वा. पण त्यांनी ते नक्कीच ते त्यांनी केलं. परंतु सगळ्याच गोष्टीकडनं त्यांना शक्य पण नव्हतं, कारण शेवटी जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या होत्या. बाळासाहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये ते इतके रमलेले होते की त्यांना कुटुंबाला जास्त वेळ देता. आणि आम्ही ते पाहिलं की इतका स्ट्रगल होतं आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ देता येत नाही, तर आपण मग एवढा स्ट्रगल कशा करता आपण? असा एक अप्रोच होता की नाही, आपण नाही गेलं पाहिजे राजकारणात. आणि ह्याच्यामध्ये शेवटी आपण म्हणतो ना की अप्रिसिएशन जे अपेक्षित असतं ते देखील मिळत नाही. शेवटी आपण इतक्या सगळ्या गोष्टी करतोय, कुटुंबाला गरज आपण सॅक्रिफाईस करतो, आपण सगळ्या गोष्टी आपण झालीपणे सांगत नाही, पण ह्या सॅक्रिफाईसला पुढे पुढे अप्रिसिएशन जर का मिळालं नाही, आपण कशा करतोय. म्हणून मग तो अप्रोच सुरुवातीला होता, पण मला वाटतं आपोआप मी होडलो गेलो. शेवटी तो एक अग्रेसिव्ह, एक काही बाबतीत स्वभाव आहे तो. शिवसेना आवडली वडील होते म्हणून का ऑलरेडी त्या नेचर मध्ये आलेलं की नाही? नाही, शिवसेनेची अटॅचमेंट तर लहानपणापासूनच होती. बरोबर. म्हणजे बाळासाहेबांच्या बद्दल आजही कोणी एक चुकीचं जरी कोणी वाक्य बोललं की आम्ही फार वेडे होतो. मग शिवसेने पक्षाबद्दल आस्था आणि ते प्रेम ते कधीच जाऊ शकत नाही, ते आयुष्यभर राहणार. आणि ते बाळकडू आमच्या मनामध्ये जे आहे ते अगदी रुजलेलं आहे, ते आम्ही कधीच आमच्या मनामध्ये जाऊ शकत नाही. परंतु स्वतः तर राजकारणात उतरायचं का, तो जेव्हा विचार मनामध्ये यायचा तेव्हा पहिल्यांदा निगेटिव्ह असायचो. पण आता मात्र मला वाटतं ते नशिबी असं होतं, मी असं म्हणणार नाही, परंतु मला वाटतं रक्तामध्ये आहे, त्यामुळे ते नॅचरली आलं असते. आणि मग आता राजकारणाशिवाय जगू शकत नाही.
असं होऊन गेलं. असं होऊन गेलं. म्हणजे आजही रात्री 2 वाजता पण माझ्या घरामध्ये कार्यकर्ते वगैरे भेटायला येतात अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय. अजिबात वाईट वाटत नाही. त्यांना न्याय दिला पाहिजे हीच भूमिका असते. त्यामुळे मला वाटतं आता रमलो आम्ही. पण वडील राजकारणात ऑलरेडी खूप मोठे नेते होते. जेव्हा तुम्ही एंट्री मारली तेव्हा एक कुठेतरी चॅलेंजिंग असेल की स्वतःची ओळख वेगळी निर्माण करणं, वडिलांच्या सावलीशिवाय आपण स्वतःचं प्रस्थ वाढवणं. मला वाटतं मोठ्या नेत्यांचं मुलगा असणं हे जेवढी पॉझिटिव्ह बाबत तेवढी निगेटिव्ह पण आहे. ऑफकोर्स ते तुम्हाला अनुभव आला आता आज मंत्रिपद मिळालेलं आहे की नाही, काय रामदास मोदींचा मुलगा मिळाला मंत्रिपद दिलंय. मग मिळालं का वडिलांमुळे असं लोक बोलतात ना. पण खरंच मिळालं का नाही? बघा, एखाद्या वडिलांनी तो प्रयत्न करणं पण ते डिझर्व करणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. जर का मी डिझर्व करत नसलो तर मला नसतं दिलं. वडिलांनी पण मागितलं नसतं की ह्याला सांभाळता येत नसेल तर मी ह्याच्यासाठी मागून करणार की हा नाव खराब करेल माझं, की हा सांभाळणार नाही. माझ्या वडिलांचा अप्रोच तसाच आहे. पण त्यांना माहिती आहे की हा करेल म्हणून त्यांनी ते शेवटी शब्द टाकणारच ना, वडील आहेत ते. परंतु आज लोकांच्या समोर जाताना आज आम्हाला ते एखादं चांगलं काम जरी केलं तर ते चांगल्या कामाकडे बघितलं जात नाही. पण एकच अप्रोच असतो की नाही, हा तर नेत्यांचा मुलगा म्हणून ह्याला सगळं आहे. आमच्या चांगलं कामं ह्या गोष्टीच्या मागे नक्कीच दबली जातात. म्हणून ते एक वेगळा अप्रोच असतो की नाही, आपण स्वतःहून काहीतरी करायचं. आणि तेवढं फ्रीडम मला वडिलांनी पण दिलं. आज माझ्या मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांनी कधीच हस्तक्षेप केला नाही. निर्णय घेत असताना त्यांनी कधी हस्तक्षेप केला नाही. निर्णय सजेशन देणं आणि निर्णय घ्यायला लावणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी नक्की सजेशन दिले पण निर्णय घेत असताना तो तुझा निर्णय घे. त्यांनी तो फ्रीडम त्यांनी नेहमी आम्हाला दिला आणि तो नेहमी आम्हाला कामाला आला. कारण त्याच्याने आमचे निर्णय डिसिजन मेकिंग जी थिंकिंग असते ती तयार झाली. म्हणून मला वाटतं हा स्ट्रगल आमच्या आयुष्यामध्ये, नेत्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जे डिझर्व करतात, जे चांगलं काम करतात ते नेहमी राहणार आहे. आणि आम्ही एक्सेप्ट पण केले. ठीक आहे, ती एक चांगली गोष्ट पण आहे ना, ठीक आहे, वाईट गोष्ट थोडी आहे. परंतु तो अप्रोच ठेवत असताना आपण आपलं काम करत जायचं आणि कामाला ओळख तयार होते आपोआप. या सगळ्याच्यामध्ये आईचा किती रोल असतो? 100% तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये जेव्हा वडील म्हणून इथे वेळ देत नव्हते, कमी पडत होते, तेव्हा आईच सगळं असते आपली. तेव्हा आईचा रोल कसा होता? नाही होता ना. म्हणजे हाऊसवाईफ म्हणून माझी आई नेहमी राहिलेली आहे आणि तिचा स्वभाव एकदम साधा आहे, एकदम सिम्पल. आता अनेक जण म्हणतात की वडील अग्रेसिव्ह आहेत, तुम्ही एवढे शांत कसे काय? तर मला वाटतं आईचा स्वभाव तो माझ्यामध्ये आलेला आहे. माझा शांत स्वभाव, पेशन्स आहे ते आईमुळे आहेत. मला वाटतं आईकडनं ती एक गोष्ट आम्ही शिकलो की पेशन्स आयुष्यामध्ये आपण ठेवले पाहिजेत. तर मला वाटतं आईचा तो एक गुण नक्कीच आईने आम्हाला शिकवलंय. आणि अर्थातच शेवटी संस्कार हे आईकडनंच आमच्यावरती जास्त घडलेले आहेत, वडिलांकडनं आहेत, पण शेवटी घरामध्ये आई जास्त आमच्यासोबत होती. म्हणून मला वाटतं आईकडनं त्या गोष्टी आम्ही अनेक शिकलेलो आहोत ना. कधी असं होतं वडील अग्रेसिव्ह स्वभावाचे आहेत, आईने वाचवलं कधी मार खाण्यापासून? वडिलांचा अग्रेसिव्ह स्वभाव इतका असायचा की आई पण नाही वाचू शकली आम्हाला. मार खाल्लाय म्हणजे बाबांचा लहानपणी. आठवते आम्ही तिघांनी, सर्वात मोठी बहीण, नंतर भाऊ, नंतर मी शेवटचा, आम्ही तिघांनी पण फटके खाल्लेले आहेत. मला वाटतं किस्सा असा होता की मला वाटतं वडिलांची डायरी, त्या डायरीमध्ये कोणतरी जेवढे कॉन्टॅक्ट नंबर होते सगळे खोडून टाकले होते लहानपणी. आजही आम्हाला तिघांपैकी कोणाला माहिती नाही की कोणी केलेलं आहे ते, पण वडिलांनी त्याला जाम फटके दिले होते, मला आजही आठवते. परंतु ठीक आहे, त्यावेळेला शेवटी त्या बँडेड लावायला शेवटी नंतर आईच होती फटके खाल्ल्यानंतर. पण होता कधी आता मला मार्क कमी मिळायचे, लहान होतात, शेंडेफळ आहे बाबा, चला माफ. हो. पण त्यावेळेला मग वडील जास्त अग्रेसिव्ह व्हायचे, मग त्यावेळेला आईकडनं मग मार खाल्लेला आहे. मला वाटतं ते ठीक आहे, त्या सगळ्या आठवणी मनामध्ये आहेत. परंतु वडिलांचा अप्रोच हा नक्कीच ते त्यांचा रागिष्ट स्वभाव असल्यामुळे घरामध्ये, पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तेवढं प्रेम पण करायचे. जसं आमच्या वाढदिवसाला ते नेहमी हजर असायचे ना, कधीच ते विसरले नाहीत. आजही त्यांच्यासोबतच केक कटिंग. हे ट्रान्झिशन कसं बघितलं तुम्ही? म्हणजे तुमचे वडील, आता तुम्हाला मूलबाळ झालेत, आता ते आजोबा बनलेत, सो तुम्हाला असं कधी झालं आमचा लाड एवढा नाही केला जेवढा नातवांचा आणि नातीचा लाड करतायत, असं वाटलं असेल कधीतरी? नाही, असं कधी वाटलं नाही. त्यांनी आमचे लाड पण केले ना, म्हणजे फक्त काही फटकेच नाही खाल्ले आम्ही त्यांचे, त्यांनी आमचे लाड पण केलेले आहेत. जिथे जिथे जायचे त्यावेळेला अजूनही आठवते, बाय कारच ते प्रवास करतात आणि जेव्हा सकाळी 4-5 वाजता उठून जायचे प्रवासासाठी, तेव्हा आम्हाला भेटूनच जायचे. 500-500 रुपये तिघांना देऊन जायचे, असे पॉकेट मनी हे तुमच्यासाठी खर्चासाठी असे. ते 500 रुपयामध्ये आम्ही खुश व्हायचो. मला वाटतं
त्यांनी लाडही तितकेच केले आणि हट्ट पुरवण्यानं त्यांनी नक्की त्यांनी ते नेहमी केलेलं आहे. तुम्ही म्हणालात तुम्ही सरकारी शाळेत होता, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये, तेव्हा शाळेतले कसे अनुभव असायचे की नेत्याचा मुलगा आहे बाबा, एक स्पेशल ट्रीटमेंट मिळायची शिक्षकांकडनं किंवा ग्रुपमध्ये? नाही, स्पेशल ट्रीटमेंट नसायची त्यावेळेस. कधी भांडणं आणलीत घरात? नाही, मी एकदम शांत. मी शेवटच्या बाकावर बसणारा विद्यार्थी. अच्छा. मी फर्स्ट बाकावरती किंवा मिडल बेंचर पण नाही, मी शेवटच्या बाकावर, पण शांत स्वभावाचा. माझे सगळे मित्र हे खोडसाळ, ते सगळे मस्ती ते करणार. मला अनेक वेळा प्रिन्सिपल बोलावून घ्यायचे की तू यांच्यासोबत राहू नकोस, पण शेवटी ते मित्र होते. पण शेवटच्या बाकावर ते बसून पण मस्ती चालायची, पण शांत स्वभावाने चालायची. मी जास्त कंप्लेंट फक्त अभ्यास करत नाही असंच जायच्या, बाकी कुठल्या नाही. आणि मग नंतर कॉलेजचं शिक्षण वगैरे कुठे केलं मग तुम्ही? मुंबईमध्ये मी केलं. मी नंतर डिस्टन्स एज्युकेशन केलं. मी भवन्स कॉलेजला होतो. ओके. आणि भवन्स कॉलेजमध्ये असताना ज्युनियर कॉलेज मी हे तिकडनं केलं होतं. त्यावेळेस आमच्या भवन्स कॉलेजच्या मागे चंद्रकांत पंडित सरांची क्रिकेट अकॅडमी होती. मी तिकडे जॉईन केलं. मी 7 वर्ष त्यांच्या अकॅडमीला होतो. तुम्हाला क्रिकेट आवडतं? प्रचंड. अजूनही खेळता? आणि चंदू सर त्यावेळेला मुंबई इंडिया अंडर 19 टीमचे कोच होते आणि मुंबई रणजी टीमचे कोच होते. त्यांच्या अकॅडमीला असल्यामुळे ते आम्हाला वानखेडेवरती प्रॅक्टिससाठी वगैरे घेऊन जायचे. मग त्यावेळेला विल्किन मोठा, वसीम जाफर, विनोद कांबळे सर त्यावेळेला अजून खेळत होते, रणजी खेळत होते. तर आम्हाला त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायला वगैरे करायला, मग बॉल बॉय म्हणून वगैरे घेऊन जायचे. तर मला 7 वर्ष मी त्यांच्या अकॅडमीला पण खूप चांगलं माझे अनुभव आहेत. अजूनही ते जपता हॉबी, क्रिकेट खेळता? करतो, इतका वेळ मिळत नाही आज, पण मित्रांसोबत कधी कधी बॉक्स क्रिकेट मुंबईमध्ये लपून छपून खेळतो आजही रात्री उशिराने. पण इतका आता जास्त वेळ मिळत नाही. पण तरी पण थोडा फ्री टाइम मिळाला तर काय करता त्यामध्ये? नाही, एकतर आता मी म्हणजे व्यायाम तर मी आजही करतो. हा, त्यामुळे तुम्ही फिट दिसताय. काय जिम वगैरे हे सगळं शेड्यूल मध्ये जमतं? म्हणजे मंत्री लोकांना वेळ मिळतो जिम करण्याचा? नाही, वेळ काढावा लागतो ना. म्हणजे मी वेळ ऍडजस्ट टाइम, एखादी थोडी मीटिंगचा टाइम डिले करून मी व्यायाम करतोच. आठवड्यात 3-4 दिवस तरी करतोच. म्हणजे पण ते व्यायाम चालू करायला पण आम्हाला वडिलांनीच लावलं. 10वी नंतर म्हणजे व्यायामाला आम्हाला कंपल्सरी जबरदस्ती उठून पाठवायचे. म्हणजे मला तरी सुद्धा मला वाटतं पहिले 3-4 महिने मी आणि भाऊ आम्ही फक्त असं जाऊन फिरून मारून यायचो. म्हणजे फक्त चालत जायचो आणि चालत यायचो आणि वडिलांना सांगायचो हा मी जिमला जाऊन आलो म्हणून. प्रचंड आळस होता. व्यायाम कोण करतं 10वी नंतर. पण नंतर आता आवड निर्माण झाली. मग कंटिन्युअस 12-13 वर्ष आम्ही वेट ट्रेनिंग केली दोघांनी, मी आणि भावानी. ओके. मग ते फिटनेसचं मग ते वेळ लागलं. मग आम्ही फिटनेस मध्ये त्यानंतर कधी सोडलं नाही. काय हॉबीज आहेत? म्हणजे वाचन, OTT, सिनेमा? सगळ्या आहेत. सगळ्या? नवीन पिक्चर आला की मला थिएटरमध्ये जाऊन बघायला आवडतो. आजही बघता? आजही बघतो. रिसेंटली कोणता पाहिला? मला वाटतं मी मिशन इम्पॉसिबल लास्ट मूवी पाहिला. ओके. हा. आणि सगळ्या लँग्वेज, मी मराठी मूवी देखील थिएटरमध्ये जाऊन पाहतो, हिंदी आणि इंग्लिश सगळ्या मूवीज पाहतो. काय म्हणजे मराठी कोणता मूवी सजेस्ट कराल प्रेक्षकांना? मला वाटतं ती ह्याची एक मूवी होती, ह्याची मला ते नाव आठवत नाहीये, परंतु सायकलवरती ती मूवी होती. मला वाटतं अलेक्झांडर एलिझाबेथ एकादशी. ती मूवी मला प्रचंड आवडली. एक नंबर. आणि यंग ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर ती सध्या काय करते, दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड मूवी. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स. असं काही आहे का पर्सनल आयुष्यात आठवण? तसं होतं म्हणूनच तर बायको आली आयुष्यात. त्या स्टोरीवर यायचंय. म्हणजे काय लग्नाची स्टोरी आहे? लव्ह मॅरेज? लव्ह का मॅरेज म्हणूया. कारण कसं झालं, जिम मध्ये मी आणि श्रेया भेटलो. हो. आम्ही तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. म्हणजे त्या पण फिटनेस कॉन्शियस? हा, म्हणजे त्यावेळेला बऱ्यापैकी आम्ही दोघेही व्यायाम जिम मध्ये जायचो. म्हणजे ते आधी तुम्ही जे चिटिंग करायचं जिमच्या नावाने, नंतर ती जिम रेग्युलर व्हायला लागली? नाही, त्याच्या बऱ्याच वर्षानंतर आम्ही भेटलो. तिच्यामुळे जिमला गेलो असं नाही, पण आम्ही जिम मध्ये भेटलो. आणि तेव्हा मी सिनियर कॉलेजमध्ये होतो, तेव्हा ती ज्युनियर कॉलेजमध्ये होती. पण तेव्हा नॉर्मल मित्र म्हणूनच ग्रुपमध्येच भेटलो होतो आम्ही. त्यानंतर ती लंडनला गेली शिकण्यासाठी, त्यानंतर ती US ला गेली. आम्ही 7 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो, नॉर्मल मित्र होतो. पण त्यानंतर जेव्हा ती US वरून जेव्हा ती शिक्षण पूर्ण करून आली भारतामध्ये, तेव्हा मी पुन्हा भेटलो आणि मग झालं कनेक्शन. मग त्याला मग वडिलांना सांगितलं की असं असं आहे म्हणून. बोले ठीक आहे, बोलव घरी. मग जमलं घर. आणि मग म्हणजे एकदम निवांत झालं? असं हा, निवांत झालं. म्हणजे काय तसं स्ट्रगल नाही करावं लागलं. माझी म्हटलं ना की वडील जेवढे अग्रेसिव्ह आहेत तेवढे ते हळवे पण आहेत. त्यांनी ते ऍक्सेप्ट पण केलं लगेच. ओके. आणि आता तुम्हाला तुमची फॅमिली आता म्हणजे आहे काय? मूलबाळ आहेत? मला 6 वर्षाची मुलगी आहे आणि 2 वर्षाचा मुलगा आहे. मुलगीचं नाव रुद्राई आणि मुलाचं नाव रुध्व.
वाव, किती छान नाव आहेत. आणि तुम्ही मग तुमचं सासर कुठलं? तसे ते मूळचे कारवारचे, पण आता ते गोव्याला त्यांचं तुम्ही सासर आहे. कोकणचे, सासर गोव्याचं. आता मी याच टॉपिक वरती येऊया. गोवा आणि कोकण मधला काय फरक वाटतोय? म्हणजे लोक एवढं गोव्याला आता हे मिळतं, महत्व मिळतं, लोक गोव्याला गर्दी करतात, पण कोकणकडे कुठेतरी दुर्लक्ष मग होतं का? कल्चरल डिफरन्स खूप आहे. गोव्याचं कल्चर कोकणाचाच भाग म्हणायला हरकत नाही, परंतु कल्चर खूप वेगळं आहे गोव्याचं आणि आपलं. त्यामुळे पण डिफरन्स कोकणला असेल, थोडं पण आता समोर आणलं पाहिजे पर्यटन कोकणचं. मी तर म्हणेन कोकणाच्या पर्यटनावरती खूप अन्याय झालाय. आजही कोकणचं पर्यटनाला जसं लक्ष दिलं पाहिजे तसं लक्ष दिलं जात नाही. बीचेस असू द्या, आपले समुद्रकिनारे असू द्या, समुद्रकिनाऱ्याचे आपले पर्यटन स्थळं असू द्यात, त्याला आवश्यक निधी दिला जात नाही. त्याच्याकडे कमर्शियल अप्रोचने बघा ना तुम्ही, तसं बघितलं जात नाही. हवं ते फंडिंग मिळत नाही. एकच कारण आहे, कोकणामध्ये कधी सत्ता आली नाही. नेहमी सत्ता ही पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशीच खेळत राहिलेली आहे आणि नेहमी कोकणावरती अन्याय झाला आणि ही गोष्ट मनामध्ये खूप वेदना देऊन जाते. तरी पण सेनेचे बरेच नेते कोकणचं प्रतिनिधित्व करतात. राणे होते सीएम बऱ्याच काळ. त्यावेळेलाच विकास झाला ना. ज्यावेळेला शिवसेनेचे म्हणजे ज्यावेळेला मनोज जोशी सरांचं गाव हे कोकणातलं, गोरेगाव त्यांचं गाव, त्यानंतर मनोज जोशी सरांनंतर नारायणसाहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेस, म्हणजे अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले, त्यानंतर मनोज जोशी सर झाले आणि राणे साहेब झाले. ह्याच 3 टर्मच्या वेळेस कोकणाचा विकास झाला. त्यानंतर कोकणाचा विकास झाला नाही हवा तसा. आजही कोकणावरती तसा हवा तसा अप्रोच नाहीये. आम्ही तो आता नक्कीच एकत्र म्हणून प्रयत्न करतोय, पण ज्यावेळेला कोकणातले मुख्यमंत्री होतील त्यावेळेला कदाचित कोकणाचा अन्य भागासारखा विकास होईल. होप सो व्हावे लवकरच. तुम्ही कोकणचे म्हणल्यावरती असा कोणता कोकणचा पदार्थ तुम्ही सजेस्ट कराल? कोणती रेसिपी? तुम्हाला कुकिंग येतं? नाही, कुकिंग मला येत नाही, फक्त पण खायला कोणती डिश आवडते? खायला मी सगळं, मी प्रचंड फूडी आहे. म्हणजे तसं वजन वाढत नाही खाल्ल्याने, जाऊन मी सगळं खातो. मी आजही मला ते शेवपुरी पण तितकीच आवडते, मला सुरमई पण तितकीच आवडते, पापडी पण तितकीच आवडतात. आमच्याकडे शिंपले हा चांगला प्रकार, म्हणजे शिंपले जर का आपण माहिती असेल तर शिंपले मला खूप खायला आवडतात. अच्छा, आणखी काय सजेस्ट कराल कोकणचं फूड? मला वाटतं एक कोकणाची डिश आहे, उदय सामंतांच्या घरी ती चांगली बनते, म्हणजे आंब्याची खीर. म्हणजे टिपिकल आंब्याची खीर, म्हणजे टिपिकल खीरीसारखी नाही ती, म्हणजे आंबा उकळून त्याची त्यांची आई फार चांगली ती रेसिपी बनवतात. त्यानंतर माझी आई चांगली रेसिपी बनवते. आमचे पापलेट, भरलेले पापलेट एक आमचे चांगले असतात, ते केळीच्या पानामध्ये ते उकळून त्याची एक चांगली रेसिपी आहे. तर मला वाटतं एक शिंपल्या आणि पापलेट आणि त्या आंब्याची ती खीर, ह्या 3 आंब्याची खीर पहिल्यांदाच आम्ही ऐकलं. आंब्याचा रस ऐकलाय आतापर्यंत, आंब्याची खीर फार चांगली लागते. अरे वा. मग वेकेशन साठी कुठे जाता? कुठे आवडतं ट्रिपला जायला? ठराविक असं कुठलं ठिकाण नाही, परंतु नक्की फिरायला आवडतं. फिरायला म्हणजे वर्षातनं 2, आजही मी आणि माझ्या बायकोने पॅक्ट बनवून ठेवलेला आहे. तिने कंपल्शन घातलेलं आहे माझ्यावरती, वर्षातनं 2 ट्रिप ह्या कंपल्सरी तू आमच्यासोबत केला. नॅशनल इंटरनॅशनल हो ठरलेलं आहे. शॉपिंग करायला आवडतं ना. कुठले ब्रँड्स जास्त आवडतात की या ब्रँड शिवाय मी काही घालूच शकत नाही? असं ब्रँड वगैरे असं काही नाही. एखादी गोष्ट आवडली की ती घेतो मी, असं काही नाही. पण जास्त मला एक्सपेन्सिव्ह खर्चही करायला मला आवडत नाही. उगाच ते 1-1 लाखाचे शूज वगैरे घ्यायचे, असं काही नाही, कधीच नाही केलं आणि ते आवडतही नाही. शो ऑफ करणं वगैरे नाही. अच्छा, कधीच नाही. अच्छा. वाचन करता? काय वाचताय सध्या? मला आमच्या तहसीलदार आहेत, त्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराजांचं दक्षिण पर्व हे पुस्तक दिलंय. दक्षिण पर्व म्हणून त्यांनी स्वतः ते पुस्तक लिहिलंय. अरे वा. म्हणजे महाराजांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर दक्षिणवारी जी केली, भारताच्या दक्षिण भागामध्ये त्यांनी जे प्रांत वाढवला, स्वराज्य वाढवलं, त्याबद्दलचा इतिहास आहे. मी आता जस्ट कालपासून त्याची वाचायला सुरुवात. ते इंटरेस्टिंग, आणि त्याच्यामध्ये महाराजांनी स्वराज्यापेक्षा जास्त राज्य हे दक्षिणमध्ये वाढवलं, त्याचा तो इतिहास आहे. तो मी सध्या वाचतोय. पण मला आवडतं सध्या, मी ऍक्च्युली वाचनापेक्षा स्टोरी टेल म्हणून जो ऍप आहे त्याच्यामध्ये पुस्तक ऐकतो मी जास्त. त्याचं सबमिनिसांच्या आवाजामध्ये छावा आहे. अरे वा. छावा मी 2-3 वेळा मी ऐकलाय. अरे वा. छावा त्याच्याने माझ्या आयुष्यावरती खूप चांगला इम्पॅक्ट पण टाकलाय. छावाची प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोपरा आहेच हळवा. रिसेंट कोणती सिरीज पाहिली OTT वर? रिसेंट सिरीज एक लिंकन लॉयर म्हणून मला वाटतं US ची एक सिरीज आहे, मी आता जस्ट स्टार्ट केली आहे. तशी जुनी मला वाटतं, पण मी आता कोर्ट ड्रामा आहे तो.
ओके. मी आता जस्ट पाहायला सुरुवात केली. पण OTT मला बघायला आवडतं. मी माझा आयपॅड असतो, डाउनलोड करून ठेवतो, प्रवासामध्ये मी पाहतो. बॉलिवूड बघता जास्त? पाहतो, पण थोडं इंटरेस्टिंग असतं. स्वदेश सारख्या मूवी पाहतो. म्हणजे ते करण जोहरच्या मूवीज मला काही एवढं जास्त आवडत नाही बघायला, पण स्वदेश सारख्या मूवीज बघायला आवडतात. राजकारणात कोण मित्र आहेत मग? बरेच आहेत. एक महाविकास आघाडी असताना काय झालं, राष्ट्रवादी काँग्रेसशी तशी आमची कधी जवळीकच कधी संबंध आला नव्हता. विचार आमचे कधी जुळले नाहीत. त्याला आम्ही प्रखरपणे विरोध पण त्यावेळेला आम्ही केला होता. आजही आम्ही विरोध करतो. पण त्यावेळेस माझे खूप चांगले मित्र झाले. जसे की कोण कोण? रोहित पवार माझे चांगले अतिशय जवळचे मित्र आहेत. ऋतुराज पाटील आहेत, क्षितिज ठाकूर आहेत, प्रणितीताई आहेत, अदिती. त्यावेळेला आमची जी यंग टीम तयार झाली होती, झिशान सिद्दीकी आहे. पण मला वाटतं रोहित पवार आणि मी अतिशय जवळचे मित्र त्यावेळेस. त्यानंतर आमची जवळ नेहमी राहिली. म्हणजे आता पण आहेत कॉन्टॅक्ट मध्ये? एक मित्र म्हणून सगळे एकमेकांना आहेत. मित्र म्हणून आहे. नक्कीच, चांगलंय. पॉलिटिकल व्ह्यूज आम्ही कधी एकमेकांचे इन्फ्लुएन्स करायचा प्रयत्न नाही केला आम्ही. तो पर्सनल अप्रोचच आम्ही ठेवला. मला वाटतं म्हणून आम्ही एकमेकांचे पॉलिटिकल व्ह्यूज पण रिस्पेक्ट करतो आणि पर्सनल स्पेस पण आम्ही तितकीच रिस्पेक्ट करतो. म्हणून जास्त आमची जवळ टिकली. बरोबर आहे. म्हणजे भेटल्यावरती राजकारणाच्या गप्पा कमी पण इतर जास्त. हो, आणि एक तर ते पण मला वाटतं गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकलेत आणि मी पण गव्हर्नमेंट स्कूलमध्ये. ती कुठेतरी एक अटॅचमेंट आहे. ओके. आम्ही ऐकलं तुमचे बाबा रोज सकाळी न चुकता पूजा करतात. किती वेळ पूजा करतात? कमीत कमी 1.5-2 तास. 1.5-2 तास? म्हणजे असं काय, कोणत्या देवाची पूजा करतात? तुळजाभवानी आमची कुलदेवी आहे. आमच्या घरातच देऊळ आहे. म्हणजे आमचं जिथे जिथे आमची घरं आहेत, मतदारसंघ असू दे, मुंबईत असू दे, देवळासाठी वेगळी रूम असते. आणि आई तुळजाभवानीची तिथे मूर्ती आहे. साईबाबांवरती वडिलांचा आणि आमची श्रद्धा आहे. आणि गणपतीची पूजा आम्ही करतो. म्हणजे तिथे देवदेवतांची पूजा ते स्वतः पर्सनली करतात. म्हणजे ते पूजा म्हणजे ते साफसफाई करणं, फुलं लावणं, सगळं स्वतः करतात. अरे वा. देव धुण्यापासून सगळं, म्हणजे अभिषेक करण्यापासून सगळं स्वतः करतात. अच्छा. तुम्ही पण तुम्हाला वेळ मिळेल का तेवढा? तितका असा फॉलो करतात का? नाही करत नाही, पण मी देवावरती विश्वास ठेवतो ना. माझ्या घरीही पण आई तुळजाभवानीची मूर्तीची मी स्थापना केलेली आहे. आणि अर्थात प्रार्थना आम्ही करतोच. देवावरती विश्वास तर आहेच ना. राजकारण नाही तर कोणतं फील्ड निवडलं असतं? ऑफकोर्स तुम्ही आता व्यवसायात आहात, पण अशी काही आवड निर्माण झाली, जसं की तुम्ही क्रिकेट खेळायचा, तेव्हा वाटलं क्रिकेटर व्हावं? वाटलं ना. मी प्रयत्न पण केला, पण तितका यशस्वी झालं. कारण मी सुरुवात फार उशिराने केली. मला वाटतं मी 23-24 वर्षाचा असताना सुरुवात केली. तर माझ्या अगोदरची बरीच मुलं ही त्याला पुढे द्यायची. आणि त्याला एज वरती फार तुमचं क्रायटेरिया डिपेंड असतो क्रिकेटमध्ये. पण क्रिकेटर झालो असतो जर काय राजकारणात नसतो तर. अच्छा. आणि त्यालाही सपोर्ट असता वडिलांचा? असताना, नक्कीच असता. ओके. सोशल मीडियावरती किंवा इंटरनेटवरती कायम सर्च केला जाणार आहे, सेलिब्रिटी असतील, पॉलिटिशियन्स असतील, की नेटवर्थ, अमुक अमुक व्यक्तीचं नेटवर्थ किती आहे, तसं योगेश कदमांचं नेटवर्थ किती आहे असंही सर्च केलं जातं. मग कसं आहे, आता किती आहे नेटवर्थ? ही माहिती काही लपून नाहीये. आणि आम्ही काही 100-200 कोटीचे मालक आम्ही नाही. पण त्याच्याशिवाय राजकारण कसं करतील? पैसे तर पाहिजेत. नाही, कशासाठी पैसे लागतात? कार्यकर्ते असतात, इलेक्शनचा खर्च असतो. वडिलांचं राजकारण आम्ही पाहिलं ना, पैशाशिवाय चाललं ना. पैशाने काळ वेगळा होता असा माझाही समज होता. परंतु ज्यावेळेला मी शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडनं पैशाच्या अपेक्षा नाही केल्या. निर्णय तुम्ही घेतला योग्य आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मी गुवाहाटीमध्ये असताना त्यांनी परस्पर बैठक घेतलं माझ्या, म्हणजे मी तिकडे नसताना देखील. पैशानेच सगळं होतं असं नाहीये. राजकारणात लोक प्रॅक्टिकल पण विचार ठेवतात. त्यामुळे मला वाटतं नेटवर्थ माझं किती आहे ते तर पब्लिकली ते डॉक्युमेंट आमचं अवेलेबल आहे. मी गुगल जरी केलं तरी सुद्धा माझं नेटवर्क तुमच्या समोर येईल. म्हणजे डॉक्युमेंट आमचे येतील. बॅलन्स शीट आमची आता पब्लिक असते. मला वाटतं नेटवर्थ पैशाच्या मागे आम्ही कधीच गेलो नाही. व्यवसाय हा आमचा व्यवसाय म्हणून राहिलेला आहे. आणि मी एक गोष्ट आहे की व्यवसायाचा पैसा आम्ही कधी राजकारणात आणत नाही. कारण नाहीतर मग एक स्टोरी मी वाटतं कुठल्या तरी चॅनलवरच पाहिली होती की एका व्यक्तीने आयुष्याची सगळी पुंजी राजकारणात घातली, निवडणूक हरला, आज त्या व्यक्तीकडे स्वतःचं घर देखील नाही. वाटतं इतकं पण आपण राजकारणाच्या मागे वेडं होऊ नये की आपण सगळंच घरदार सगळं विकून आपण राजकारण करू नये, असं माझं नेहमी मत राहिलेलं आहे. व्यवसाय मी नेहमी वेगळा ठेवला आणि राजकारण वेगळं ठेवलं. अच्छा. इथून पुढे किंवा आत्ताची जी पिढी आहे, ही जेनझी पिढी जी येते, त्यांना हँडल करणं खूप अवघड, कठीण बसलंय. आपण नेपाळमध्ये काय सुरू आहे सध्या ते पाहतोय. इथून पुढे तुम्हाला त्या पिढीचं नेतृत्व करायचं किंवा त्या पिढीला हँडल करायचंय, हा टास्क वाटतो की पिढी बदलत चालली आहे, जनरेशन आता नवीन येते, ते कसे असतील, कसे रिॲक्ट करतील,
नाही, नक्कीच टास्क आहे, डिफिकल्ट टास्क आहे, कारण त्यांना क्विक रिझल्ट हवेत आणि कोणीही क्विक रिझल्ट डिलिव्हर करू शकत नाही. हे समजण्यासारखं थोडं पेशन्स आजकालच्या जनरेशनमध्ये कमी. आता मी 40ची गाठतोय, म्हणजे आता 20 वर्षाचे जे आहेत त्यांना कदाचित हा अप्रोच थोडा कमी लक्षात येतो की काही गोष्टी नाही, इथे हॉस्पिटलमध्ये तुमच्या काही सुविधाच नाही आहेत, तुमचंच हे फेलियर आहे असं त्यांना वाटतं. पण त्याच्या मागचे ज्या ते कशामुळे होत नाही हे समजण्याचा अप्रोच थोडाफार कमी वाटतो मला. आणि पब्लिकचे इन्व्हॉल्वमेंट, मला वाटतं कुठल्याही डेव्हलपमेंटमध्ये पब्लिकची इन्व्हॉल्वमेंट तेवढी लागते जी आजकाल आम्हाला पाहायला मिळत नाही. तेवढी वाढली पाहिजे, जी अगोदरच्या जनरेशनमध्ये होती थोडी, आज जरा ती कमी जाणवते नवीन जनरेशनमध्ये. अगदीच नाही असं नाही, पण कमी जाणवते. नक्कीच चॅलेंज आहे. एक प्रश्न असा की कोकण बद्दलचा, म्हणजे थोडंसं 2009च्या एका घटनेचा संदर्भ दिला. भास्कर जाधव आणि अलीकडेच एक गोष्ट उकरून काढली जुनी, की 2009च्या दरम्यान जेव्हा इलेक्शन रामदास कदम आणि भास्कर जाधवांच्या विरोधात जी काही लढत झाली, त्या दरम्यान रामदास कदमांनी अघोरी विद्या केली होती भास्कर जाधवांवरती, असं त्यांनी आरोप केलेला. अलीकडेच एका मुलाखतीमध्ये ते बोलले. ही कायम कोकणच्या नेत्यांवरती हे आरोप का होतात की काळी जादू, अघोरी विद्या? नाही, का बदनाम करतात मलाही माहिती नाही. पण कोकण मध्ये असं आहे का काही? ती मध्ये कधी सिरीज पण आली होती की रात्रीचे खेळ झाले, ती पण कोकणावरतीच होती. कोकणाला बदनाम का केलं जातं मला माहिती नाही. आता आम्ही काही रील्स देखील पाहतो, पण मला वाटतं श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फार एक बारीक थिन लाईन आहे. काही जण ती ओलांडतात आणि त्याचा राजकारणासाठी उपयोग करून घेऊन, म्हणजे माझे वडील 1.5-2 तास जर का आमच्या कुलदेवतेची पूजा करत असतील तर त्याला तुम्ही अघोरी म्हणून कसं काय तुम्ही त्याला बोलू शकता? आणि भास्कररावांनी जे काय म्हटलं होतं की नाही, मी तिथे निवडणूक चालू असताना ते आमच्या घराखाली आले होते आणि मी तिथे पाहिलं सगळं, ते इतकं खोटाडेपणा आहे. त्यावेळेला आम्ही देखील त्या घरातच राहिलो होतो इलेक्शनच्या वेळेस. आणि विरोधी आपला जो उमेदवार आहे त्याच्या घराखाली येऊन सगळं पाहणं कुठल्या निवडणुकीमध्ये शक्य होतं? मला वाटतं ते दादांत खोटं होतं, फक्त बदनामीचा एक प्रयत्न तो होता. हा, माझे वडील हे प्रचंड पूजेवरती, देवावरती विश्वास ठेवतात. जसं आता समजा एखादा आपण नवचंडी यज्ञ ठेवतो नवरात्राच्या दिवसांमध्ये, म्हणून ते हवनक्यामध्ये अघोरी हवन झालं का? मग ते शास्त्रामध्ये ज्या गोष्टी जर का असतील आणि त्या आपण जर का करत असू हिंदू धर्माप्रमाणे, तर त्याच्यामध्ये चूक काय? मला वाटतं म्हणून मगाशी म्हटलं की तुम्ही त्याला एक पॉलिटिकल रंग द्यायचा असेल तर एखादा व्यक्ती हवनामध्ये बसून जर का आहुती देत असेल आणि त्यांना तुम्ही अघोरी विद्या म्हटलात तर तो तुमच्या हिंदू देवतांचा अपमान पण झाला ना. मग ठीक आहे, धार्मिक असणं वेगळी बाब आहे, पण हे कोकणवरती कायमच बोललं जातं की कोकणात खूप भूतं खेतं आणि दुर्दैवाने कोकणातलेच नेते ते करतायत ना. बाहेरच्याने केलं असं मी समजू शकलो असतो, पण दुर्दैवाने कोकणातलेच नेते कोकणाला बदनाम करतायत, ते चुकीचं आहे. आता गृहराज्यमंत्री आहात, 4 ते 5 खाती आहेत तुमच्याकडे. आता इथून पुढचा काय प्लॅन आहे, म्हणजे कोणते मंत्री म्हणून आम्हाला आता नंतर पाहायला मिळेल? नाही, अर्थातच राजकीय आयुष्यामध्ये पायरी वरच चढायची असते, त्यामुळे पुढची पायरी ही गाठायचा प्रयत्न करणारच मी. कॅबिनेटची असू शकते ती? असणार ना, का असू नये, असणार. माझी इच्छा आहे ना. हो, एखाद्या खात्याचा जर कंट्रोल मिळाला तर अजून चांगलं माझं परफॉर्मन्स मी दाखवू शकतो. मला माझ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या खात्यावरती पूर्णपणे मी काम करू शकतो. मला माझ्यावरती विश्वास आहे की मी त्या खात्याला न्याय देईन. त्यामुळे नक्कीच पुढे भविष्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपद मला हवंच आहे. नक्कीच मिळेल तुम्हाला, अशा आम्ही शुभेच्छा देतो. नक्की, आमचे नेते मंडळी आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला एवढा बिझी शेड्यूलमधनं, आणि भरपूर छान गप्पा झाल्या, खूप मजा आली. पण तुम्हाला मजा आली का? तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या? ही मुलाखत कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.